पुस्तक आणि पुस्तकं वाचणारी मंडळी खरं तर ठरवत चालली का हा एक प्रश्न आहे. पण ज्यावेळेस पुरा असेल, पट्यारा असेल असे शब्द बाहेर पडतात, अशी पुस्तकं बाहेर पडतात, त्यावेळेस नक्कीच वाटतं की अजूनही पुस्तक जिवंत आहे. कारण पुस्तकं जिवंत ठेवणारे, पुस्तकं लिहिणारे आणि पुस्तकं वाचणारी माणसं जिवंत आहे. जोपर्यंत आम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत आम्ही पुस्तक लिहू शकत नाही. म्हणून हाच एक मनस्वी आनंद आहे की आजच्या डिजिटल युगात देखील अशा ताकदीची पुस्तकं येत आहेत आणि ही पुस्तकं कोणत्याही कल्पनेवर आधारित नाही किंवा फक्त मी कल्पना केली ती लिहिलं असं नाही, तर यांनी जे अनुभवलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते आपल्यासमोर मांडतायत. खरं तर उशीर झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो आणि सदर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी सुरुवात करतोय. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय यंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप देवरे सर आपणास विनंती करतो की आपण प्रास्तावना करा. विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी अत्यंत दूर वरून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. हा जो कार्यक्रम आहे हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना जे इथे बसलेले आहेत त्यांच्यासाठी पण हा पहिलाच कार्यक्रम असेल की अशा प्रकारचा काहीतरी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. त्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला येण्याचा किंवा तो कार्यक्रम अनुभवण्याचा बऱ्याच जणांचा हा पहिलाच हे असेल. हा जो काही प्रकाशनाचा कार्यक्रम आहे सगळ्यांना विनंती आहे की लहान मुलं जर असतील तर आपण त्यांना त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून बाहेर घेऊन जाऊ फिरायला, त्यांना आपण बळजबरीने इथे बसवण्यात अर्थ नाही. आयोजित करण्यामागचा जो काही उद्देश आहे तो हाच आहे की आपण बघितलं असेल की गेल्या 2-3 वर्षापूर्वी प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर इथे बसलेले आहेत, आपल्या धुळ्याचेच सुपुत्र आहेत. तर पुरा या आत्मकथनकर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आम्ही आयोजित आणि अशा प्रकारचं पुस्तक लिहू शकतो आणि अशा प्रकारचा एखाद्या माणसाचा वैचारिक जडणघडणीचा प्रवास असू शकतो याचा एक पायंडा म्हणूया किंवा एक चांगल्या प्रकारचा विचार पेरण्याचं काम त्या पुस्तकाच्या माध्यमातून झालं. आणि अशाच प्रकारचं पुस्तक तर पुन्हा संतोष वैचारिक प्रवास म्हणजे नुसतेच यशोगाथा नाही. तेव्हा आपण बऱ्याच ठिकाणी एखादी यशोगाथा वाचत असतो, पण ह्या नुसत्या यशोगाथा नाहीये, हा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. लोक आहेत, आसपासची लोक आहेत, कुटुंबातली लोक आहेत, त्या लोकांचं जगणं आहे, परिस्थिती आहे, सामाजिक राजकीय लोक आहेत. या सगळ्या प्रकारच्या प्रवासामधनं जे काही अनुभव आलेले आहेत त्या सगळ्या अनुभवांना निर्भीडपणे मांडण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून 4 गोष्टी घ्याव्यात आणि आपलाही प्रवास सुरू ठेवावा. अशा प्रकारचं हे सुंदर पुस्तक आणि या सुंदर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आम्ही यंग फाउंडेशन म्हणून सहभागी होतो याचा आम्हाला आनंद आहे. संस्था म्हणून जेव्हा आम्ही ग्रामीण आदिवासी पाड्यांमध्ये काम करतो, सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये काम करतो, तिथे सुद्धा असे खूप सारे संघर्ष करून शिकणारे मुलं असतात ज्यांची काहीतरी वैचारिक जळणघळण होत असते. तर खेड्यापाड्यामधले म्हणजे मी तर सांगू की इथे व्यासपीठावर विचार मंचावर जेवढे लोक बसलेले आहेत सगळेच अगदी ग्रामीण भागातले आहेत. अगदी बालाजी सुतार सर असतील, त्यांचं साहित्य जर वाचलं आपल्याला की अख्खा ग्रामीण भाग डोळ्यासमोर येतो. तर हे जे काही खेड्यापाड्यातून येणारी तरुण मुलं आहेत जी धडपडतात आणि जिथे पोटापाण्याची भ्रांत असते अशा पोटापाण्याच्या भ्रांतीच्या प्रवासामध्ये सुद्धा मेंदूसाठीचा जो वैचारिक प्रवास आहे तो प्रकारची तडजोड न करता जेव्हा हा प्रवास सुरू असतो तेव्हा तो प्रवास त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्यासह म्हणजे यंग फाउंडेशन म्हणून पण असेल किंवा व्यक्तिगत पण असेल तर माझ्यासह आपल्या सगळ्यांचं ते काम आहे की अशा प्रकारचा वैचारिक प्रवास आपण वाचला पाहिजे आणि आता जी काही येणारी पिढी आहे त्या पिढीपर्यंत तो आपण पालक म्हणून पोहोचवला पाहिजे. म्हणून इथे जे कोणी सगळे लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी सुरुवातीपासूनच आवाहन करतो की विचार मंचावर जी लोक बसलेले आहेत त्या सगळ्यांचीच पुस्तकं आहेत. पुरा असेल, बालाजी सुतार सरांची पुस्तकं असतील, आता संतोष शिंदेचं पटाऱ्या असेल, तर ही सगळी पुस्तकं आपण सगळ्यांनीच वाचली पाहिजे आणि येणाऱ्या पिढीच्या हातामध्ये काहीतरी एक वैचारिक वारसा देण्याचं
क्राफ्टर करताना मला हीच भूमिका महत्वाची वाटते की ही जी काही ग्रामीण भागातली जी काही लेखक मंडळी आहेत जे त्यांचा वैचारिक दळणवळणीचा प्रवास लिहित आहेत तो प्रवास आपण सगळ्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवावा, वाचावा आणि पुढच्या पिढीच्या हातामध्ये ते पुस्तक द्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि माझं छोटं काही प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. लिहिण्याला बंदी घातली जाते अशा युगात देखील पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित होत आहेत. हा सर्वस्वी आनंद यानंतर कुठे मिळणार का नाही हा एक शंका आहे, कारण आजचं वातावरण तसं आहे. ठीक आहे, यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी ऍडव्होकेट चैतन्य गायकवाड यांना पुस्तकांपैकी एक असलेल्या या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर शरद बाविस्कर सर आज विचार मंचावर उपस्थित आहेत. प्रथमतः त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. त्यांच्याविषयी सांगायचे म्हणजे जीवनात अपयश आलं तर त्यास घाबरून जीवनातून पलायन न करता संघर्ष करून यशस्वी होता येते याचं उदाहरण म्हणजे प्राध्यापक शरद बाविस्कर सर. तिजीन मरानं नाही तर जिजीन मरानं आईच्या एका वाक्याने त्यांना जीवनाचं जगण्याचे तत्वज्ञान कळाले आणि संघर्षासाठी मानसिक बळही मिळाले. अनेक पातळ्यांवर संघर्ष करून प्राध्यापक शरद बाविस्कर सर आपल्या सर्वांसमोर आज एक प्रेरणा म्हणून आहेत. त्यांचा भुरा एक आत्मकथन हे पुस्तक महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात वाचकांपर्यंत पोहोचलेले आहे. प्राध्यापक शरद बाविस्कर सर हे धुळ्यातील आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद तर आहेच, त्याचबरोबर अभिमानही आहे. शरद बाविस्कर सर आईच्या ते एका वाक्याने प्रेरित होऊन जिद्दीने संकटावर मात करीत देश विदेशातून उच्च शिक्षण घेऊन आज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यालयात फ्रेंच तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक पदव्या वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या विद्यापीठातून प्राप्त केलेल्या आहेत. सध्या डॉक्टर शरद बाविस्कर सर यांचे दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रात दर सोमवारी तत्वज्ञानांवरील लेख प्रकाशित होते. डॉक्टर शरद बाविस्कर सर यांनी फ्रेंच फिलॉसॉफी अँड लिटरेचर CFFS, SLL and CS JNU न्यू दिल्ली इंडिया, PhD in philosophy of education JNU न्यू दिल्ली इंडिया, Erasmus Mundus multiple master programs in crossways in European humanities, MA in political philosophy and sociolinguistics University of Sheffield, England, Masters in French philosophy and semiotics University of Perpignan, France, Master in philology and sociolinguistics University of Birmingham, Italy, MA in French and Francophone literature JNU New Delhi, India, MA in English literature and cultural studies CIEFL Lucknow campus, India, BA in English literature Jain College Dhule, North Maharashtra University, Jharkhand, Erasmus Mundus Fellowship by European Commission of Erasmus Mundus multiple masters in crossway in European humanities. He is also a coordinator at French Higher Education, French Embassy, New Delhi, India. He is also elected as the Executive Council at JNU in 2018 to 2020. He is not just a writer, but an architect of change, who is using his skills to dismantle this old structure and build a new ones. His words are like seeds sown in a fertile land, which are taking root in the minds of the people like us, who inspires us to demand for a better future. Sir, you have proven that words are mightier than swords. Thank you. अख्ख्या खानदेशातील नेता भारतातील भुरा म्हणून जे प्रसिद्ध झाले यांचं स्वागत रवींद्र शिंदे सरांनी करावं अशी मी विनंती करतो. प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय बालाजी सुतार सर. अर्थात ग्रामीण भागातील लेखक आणि कवी अशी सरांची ओळख आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्या जगण्याचं दुःख, यांच्या जगण्याचं जे काही मर्म आहे हे आपल्या शब्दातून सर मांडत असतात. खरं तर सरांना वाटतं की सर आपला परिचय मी लिहितो, मी लेखक आहे, मी कवी आहे, माझा एवढाच परिचय आहे.
त्यांच्या बोलण्यात खरं तर त्यांचा परिचय आपल्याला येणारच आहे. मी सन्माननीय माननीय संतोष शिंदे सर यांना विनंती करतो की आपण बालाजी सुतार सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. फाउंडेशनचा आधीपासून एक तत्व आहे की आम्ही विचार पेरणारी माणसं आहोत, शब्द पेरणारी माणसं आहोत. त्यामुळे स्वागत देखील आम्ही शब्दांनीच करत असतो. परिंदा अर्थात विशाल जाधव हा आमचा आदिवासी ग्रामीण भागातील कवी आहे. या कवीचं कविता संग्रह आम्ही या ठिकाणी स्वागतसाठी देत आहोत. यानंतर मी पुन्हा एकदा चैतन्य गायकवाड यांना आमंत्रित करतो. मॅडम सध्या सिनियर असिस्टंट एडिटर म्हणून टाइम्स ग्रुपमध्ये डिजिटल विभागात कार्यरत आहेत. ते आज या मंचावर उपस्थित आहेत. प्रथमतः आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गेली 22 वर्ष पत्रकारितेत सक्रिय आहेत. रामनाथ गोविंद चमेली देवी जैन UNFPA लाडलीसह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. सिंगापूरच्या प्रतिष्ठित एशिया जर्नलिझम फेलोशिप करिता 2015 मध्ये निवड झालेली आहे. विचारवाद्यांच्या हत्या आणि लोकशाहीवरील परिणाम या विषयावर MGM विद्यापीठातून PhD घेत आहे. From my point of view, she is a force of nature in a world where journalism too often bends to the winds of influence. Her news is not just a news, it is a catalyst, a spark that ignites the conversation and challenges the status quo. She reminds us that even in the darkest times, the power of honest journalism can illuminate the path towards more informed and just society. पत्रकार माननीय अलका दुक्कर मॅडम यांचा सत्कार माधवीताई शिंदे या करतील. प्रकाशन हा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो. आजच्या या पुस्तकाचे प्रकाशन माननीय आशिष पाटकर सर यांचा सत्कार संदीप देवडे सर करतील. खूप सवय लागली आमच्या आजी नेहमी मला एक शब्द म्हणायचे की तू खूप पट्याक आहे. मला तर खूप कमीपणाचं लक्षण वाटायचं की मी पट्याक कसं काय, कारण जिथं मला बोलवायचे मी तिथं जायचो, कारण ते आधीपासून सवय होती प्रत्येक ठिकाणी पुढं पुढं जाणं. परंतु आज पट्याका शब्द ऐकून असं कमीपणा नाही वाटत, एक अभिमान वाटतोय. अशाच या पट्याका पुस्तकाचे लेखक माननीय संतोष शिंदे सर यांचा सत्कार देखील संदीप देवडे सर करतील अशी विनंती करतो. यंग फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देवडे सर यांचा मी शब्द पुन्हा या ठिकाणी स्वागत करतोय. कारण सरांचं स्पष्ट म्हणणं असतं की मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. माझं काम आहे कार्य करत राहणं, मी कार्य करत राहणार. मला कोणत्याही सत्काराची आवश्यकता नाही. धन्यवाद सर. यानंतर अवघ्या 2 मिनिटात एक छोटेखानी आपण सत्कार करणार आहोत. माननीय विलास पाटील यांचा सत्कार चैतन्य गायकवाड करतील. मनोविकास प्रकाशक माननीय विलास पाटील सर. माननीय रेखा पाटील मॅडम यांचा सत्कार संतोष शिंदे सर. माननीय पंकज मराठेकर यांचा सत्कार रविंद्र सर यांचा सत्कार रवींद्र शिंदे सर करतील. DPDचे मेंबर माननीय मनोज मोरकर, ॲडव्होकेट महेश, माननीय अण्णा तंते सर यांचा सत्कार रवींद्र शिंदे सर करतील. माननीय सुनील पाटील सर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी माननीय आशिष पाटकर सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत सादर करायचं आहे. धुळ्यात पुस्तक प्रकाशनाला येऊन बोलण्याची माझी ही पहिली संधी आहे. याआधी धुळ्याचे अनेक लेखक मनोविकासच्या यादीत आहेत. अनेक पुस्तकं आम्ही प्रकाशित केले, पण या सगळ्यांची पुस्तकांची प्रकाशन समारंभ हे मुख्यतः पुण्यामध्ये झाले. आज पहिल्यांदा मी धुळ्यात आलो आणि गुरुवारी सकाळी 11 वाजता एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत, म्हणजे हे पुण्यातल्या माणसाला किंवा मुंबईतल्या माणसाला पटू शकत नाही. गुरुवारी एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारी लोक आपली कामं बाजूला ठेवून
एवढ्या मोठ्या संख्येने येऊ शकतात. आमच्या इथे शनिवारी जरी कार्यक्रम असेल संध्याकाळी तरीही शेवटपर्यंत धास्ती असते की लोक येतील की नाही. बरी येणारी उपकार केल्यासारखे आमच्याकडे पाहत असतात. पण आज इथे आलेली लोक पाहून खरंच छान वाटतं. व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचं, शरद बाविस्कर, बालाजी सुतार, अलका दुधकर, या पुस्तकाचे लेखक संतोष शिंदे, यंग फाउंडेशन, अशा सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाला आलेले सगळे रसिक वाचक यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आलात. या पुस्तकाच्या एका प्रकरणामध्ये संतोष शिंदे असं लिहितात की एप्रिलचा पहिला आठवडा आहे आणि ते काम शोधायला बाहेर पडतात. रणरणत ऊन आहे आणि त्या एवढ्या उन्हात काम शोधणं हे एक मोठं चॅलेंजिंग गोष्ट आहे. आईला मदत व्हावी म्हणून ते काम शोधायला बाहेर पडतात. आणि आज योगायोग बघा, एप्रिलचा पहिलाच आठवडा आहे. आपण सगळे इथे भेटतो. या दोन बिंदू मधला जो सगळा प्रवास आहे, हा सगळा प्रवास म्हणजे हे पटियारा हे पुस्तक आहे. यामध्ये जे काही घडलं, जो काही संघर्ष करावा लागला, तो आहे तसा त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. आणि मला खात्री आहे हे आज जसं बाविस्कर सरांचं बुरा हे पुस्तक गाजलंय, त्याच पद्धतीने हेही पुस्तक गाजले, लोकांना आवडेल आणि लोक अक्षरशः हे पुस्तक जेव्हा मनोविकास प्रकाशनाकडे आलं त्यावेळेला यातला संघर्ष, परिस्थितीशी करावा लागलेला झगडा, हा सगळा भाग आम्हाला आवडला, तो भिडला. पण यातला एक सगळ्यात महत्वाचा धागा जो आहे तो धागा म्हणजे वाचन. एखाद्या माणसाचं आयुष्य हे वाचन कसं बदलू शकतं, वाचन त्याला कुठून कुठे घेऊन जाऊ शकतं, हे जर समजून घ्यायचं असेल तर आजचं हे चरित्र प्रत्येकाने वाचलं पाहिजे. गुंडगिरी की गांधीगिरी यातला कोणाचा हात आपण पकडायचा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तिथे पुस्तकच तुम्हाला मार्गदर्शक ठरतात. जर पुस्तकं नसतील तर आपण चुकीचा हातही पकडून आयुष्य पूर्ण बदलून जाऊ शकतं. मला या व्यासपीठावरच्या सगळेच लोक आपापल्या क्षेत्रामध्ये मोठी झाली, या सगळ्यांनाच पुस्तकांनीच हात दिला. आणि आज ही आपल्या समोर ज्या पद्धतीने येतात, आपले विचार म्हणतात, या सगळ्यामध्ये पुस्तकांचा मोठा हात आहे. आणि संतोष शिंदेचंही आयुष्य हे याच पुस्तकांमार्फत घडवलं गेलं. यांना गांधी सुद्धा तिथेच भेटला आणि त्यातला नवीन दृष्टिकोनही तिथेच त्यांना मिळाला. आणि त्यामुळे अखंड पुस्तकात ते त्यांचे विचार, मग ते अनेक बाबींवर, अगदी गोदरापासून सगळ्यावर असो, ते ठामपणे मांडतात, स्वतःची भूमिका मांडतात. या सगळ्या भूमिका मांडण्याचं श्रेय हे पुस्तकांना, वाचनाला द्यायला पाहिजे. फ्रीडम ऑफ स्पीच चा पुरस्कार करणारा आमची मनोविकास प्रकाशन ही संस्थाही आहे आणि इकडचे उपस्थित सगळे आहेत. आणि मला आनंद आहे की या सगळ्याचा पुरस्कार हा संतोष शिंदे यांनी पूर्ण त्यांच्या चरित्रात केलेला आहे. कुठेही घाबरले नाही, स्वतःची मतं ठामपणे मांडणार एक उत्तम चरित्र प्रकाशित करण्याची संधी मनोविकासला लाभली, की मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि दुसरी या चरित्राची माझं बलस्थान काय आहे माहिती का, की आम्ही शहरामध्ये ना आता सगळी लोक एकटे होत चाललोय.
न्यूक्लिअर फॅमिली, आपलं, मी एकटा, आम्हाला मित्र सुद्धा उरले नाही. या माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा नाहीये, संघर्ष आहे, पण एवढी लोक कुठून सापडली तुम्हाला? म्हणजे प्रत्येक टप्प्यावर एक चांगला माणूस उभा आहे, तो त्यांना मार्गदर्शन करतोय, तो त्यांना मदत करतोय आणि हा माणूस पुढे चाललाय. हे वैभव जे आहे हे वैभव खरंच शहरातल्या लोकांनी कुठून आणायचं? म्हणजे आम्ही आमच्यापेक्षा, म्हणजे पैशात मोजायचं झालं तर म्हणजे आम्ही खरंच या माणसापेक्षा आम्ही दरिद्री आहोत असं मी म्हणेन. की हे जे माणसांचं वैभव ज्या माणसाकडे आहे ना, तोच खऱ्या अर्थी श्रीमंत. त्यामुळे या चरित्राचं तेही एक वैशिष्ट्य आहे की एवढी लोक त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये सापडलेली आहे. या पुस्तकासाठी म्हणजे आता आम्ही हे पुस्तक वाचकांना अर्पण करतो, आज तोच लोकार्पणाचा सोहळा आहे. पण तुमची मतही आम्हाला वाचायला म्हणजे ऐकायला आवडतील. पण लेखकाने त्याचं चोख काम केलेलं आहे. त्यांनी उत्तम पद्धतीने ही पूर्ण संहिता तयार केली. यासाठी आमचे संपादक विलास पाटील आणि डॉक्टर अरुण गद्रे यांनी त्यांना खूप मदत केली आणि आज हे आम्ही तुमच्या समोर आणतो आहोत. तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला खूप आवडतील ऐकायला. आता फक्त थोडक्यात मी मनोविकास प्रकाशनाची माहिती देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मनोविकास प्रकाशन ही गेली 40 वर्ष प्रकाशन व्यवसायामध्ये काम करत आहे. जवळपास 2500हून जास्त पुस्तकं मनोविकास प्रकाशनाने आजवर प्रकाशित केलेली आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक लेखक हे मनोविकास प्रकाशनाला लाभले आणि त्यांच्याचमुळे आजवरचा प्रवास हा शक्य झाला. सर्वांचीच नावं घेणं काही शक्य नाहीये, पण दत्तप्रसाद दाभोळकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, नंदा खरे, जयंत नारळीकर, डॉक्टर बाळ फोंडके, दीपा देशमुख अशी अनेक लेखक मंडळी आम्हाला या सगळ्या प्रवासात लाभली आणि त्याच्यामुळे साधारणतः पुरोगामी विज्ञाननिष्ठ साहित्य प्रकाशित करत राहणं हा मनोविकास प्रकाशनाचा नेहमी अजेंडा राहिलेला आहे. अशीच पुस्तकं प्रकाशित व्हावी असा आमचा प्रयत्न असतो. समाजाचं प्रत्येक पुस्तकाने समाजाचं एक पाऊल पुढेच जायला पाहिजे. आमच्या कुठल्याही कृतीमुळे समाजाचं पाऊल मागे येऊ नये याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यामुळेच या पद्धतीची पुस्तकं मनोविकासने आजवर प्रकाशित केलेली आहे. मी शेवटच एवढं म्हणतो की पुस्तक भाविस्कर सरांचं पुस्तक असू दे, सुतार सरांची पुस्तकं असू दे किंवा आज संतोष शिंदे यांचं प्रकाशित होणारं पुस्तक असू दे, हे आपापली कामं ह्यांनी केलेली आहे, चोख केलेली आहे. समाजाचं अगदी वास्तव तुमच्या समोर आणून ठेवणं आणि निर्भीडपणे समोर आणून ठेवणं हे तुमच्यासाठी एक उत्तम साहित्य निर्मिती हे करतात. पण वाचक म्हणून आपलीही ती जबाबदारी असेल की ही पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. ते पोहोचण्यासाठी वाचून फक्त स्वतः विकत घेऊ नका, तर इतरांनाही ती सजेस्ट करा आणि वाचन संस्कृती अधिकाधिक रुजवण्यासाठी प्रयत्न करा. एवढं मी म्हणून माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद सर. आपले 2 सत्कार आपले बाकी होते, आपण तेवढे ओळखून घेऊ. माननीय संदीप भैया पाटोळे, अध्यक्ष टीव्ही समिती यांचा सत्कार रवींद्र शिंदे सर करतील. यानंतर प्रदीप पौषाद आणि ज्या शब्दाचा पुस्तकामध्ये रूपांतर झाले अर्थात संतोष नागनाथ शिंदे लिखित पट्यागाय या पुस्तकामध्ये या ठिकाणी प्रकाशन होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या शब्द समूहाचं या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे.
यांना विनंती करतो की आपण पठाऱ्या संदर्भात 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. अर्थात संतोष शिंदे म्हणजे पठाऱ्या या आत्मकथन पुस्तकाचे लेखक. सर्व मान्यवर आणि धुळ्यात म्हणजे पाचसर धुळ्यात कार्यक्रम घेण्याचं कारणच होतं. कारण की पुण्याच्या लोकांना ही स्टोरी खरीच वाटत नाही. म्हणजे बऱ्यापैकी असं होऊ शकतं का, शक्य आहे का? तर ही ती लोक सगळी ज्यांनी सगळं बघितलं ते त्यावर विश्वास ठेवतात आणि बही देखील ते खरं. तर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रेमजनांना सर्व पुस्तकांचे धन्यवाद. 8वी-9वीला असताना कविता वगैरे करायचो मी. त्याही परिस्थितीत आपला महाराष्ट्राला कविता छापून होत्या. त्यावेळेचं एक प्रमुख दैनिक होतं धुळ्यातलं. नंतर धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये एक विजय नावाचा अंक दिला जायचा प्रगती पुस्तकासोबत. त्यात एक माझी कविता आली होती. नंतर पोटापाण्याच्या प्रश्नाने भेडसावलं. मग RN केमिकल्स, ड्रीमलँड, रेसिडेन्सी पार्क, रफिक मिस्त्रीच्या हाताखाली अशी बरीच कामं करत पुण्याला गेलो आणि लिखाण वगैरे सुटलं म्हणजे वेळ मिळाला नाही आणि काही सुचत नव्हतं. आणि लिहायचं म्हणजे काय लिहायचं नव्हतं तेही कळत नव्हतं. 8वीला जोधराज रामलाल सिटी हायस्कूलच्या लायब्ररीत वाचताना टॉलस्टॉयचे पुस्तक वाचलं. त्यावेळेचं मराठी भाषेचं वाचलं व्हॉट इज एन आर्ट, कला म्हणजे काय. आणि त्यातून ते कलाकार जे कोणाला दिसत नाही ते व्यक्त करू शकतो कवितेतून, पुस्तकातून, लिखाणातून. त्यावेळी ठरवलं एक दिवस आपण लेखक व्हायचं. पण नंतर होऊन गेलं. मग नंतर 2014ला असं काहीतरी घडलं की गरज वाटली मला की हे लिहिणं आवश्यक आहे. पण संघर्ष म्हणजे 31 चॅप्टर्सपैकी 27 चॅप्टर्सचा संघर्ष. जसं पाटकर साहेब म्हणाले संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात. मी संघर्ष केला, गाडी घेतली, बंगला घेतला. ते समाजाला काय देणार आहे, वाचकांना काय देणार आहे, त्यातनं बोध काय होणार आहे. तर ते काय होत नव्हतं. पण 14 नंतर जेव्हा डोक्यात विचार आला की लिहिणं आता आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. आणि बऱ्याच गोष्टी घडल्या त्या आता सांगितल्या. त्या पुस्तकाची मजा जाईल. मग 2018ला मी लिहायला घेतलं. आणि लिहायला घेतलं म्हणजे भूतकाळात जायचं. भूतकाळात जायचं म्हणजे सगळे प्रसंग आठवायचे. आणि तो एक प्रकारचा ट्रॉमा होता ऍक्च्युअली. घरातली डॉमेस्टिक व्हायलन्स, आईला मारझोड, वडिलांचं व्यसन. मग रडायला येऊन मी ते थांबवलं, बंदच केलं. मग पुन्हा 2019ला काहीतरी घडलं भारतामध्ये. पुन्हा उमेद मिळाली, पुन्हा लिहायला घेतलं. पण पुन्हा तेच सहन होतं, ते दुःख पुन्हा म्हणजे ते भूतकाळात जाऊन पुन्हा त्या आठवणी जाग्या करून शक्यच नव्हतं. नंतर मी युरोपमध्ये गेलो आणि युरोपमध्ये स्वित्झर्लंड, ऑस्ट्रियामध्ये एक म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये एक प्रोजेक्टर टेक्नॉलॉजी वापरून एक कलाकार आहे जो माणसं जिवंत करतो. यू विल फील लाईक की हे खरंच समोर माणूस उभा आहे. पण तिथे नेल्सन मंडेला येतात, अब्राहम लिंकन येतात आणि सगळे शांततेवर बोलतात. हिरोज ऑफ पीस नावाचं म्युझियम आहे. आणि मी आपला गांधीवादी वाट बघतो की अरे ह्या सगळ्यांना मार्गदर्शक गांधी येत नाही. मी लिहायला लागतो, आमच्यावर गांधी अवतरतात. आणि जाताना ते म्हणतात की इन अ जेंटल वे यू कॅन शेक द वर्ल्ड. मग पुन्हा एक उभारी मिळते. ते देशपांडे काका मला भेटतात, पुण्यातले सेकंड हँड करायला असतात ते युरोपमध्ये. ते म्हणतात की बोलणं होतं लिह म्हणे. म्हटलं काय येऊ, वेगळं काय लिहिणार नाही. कारण गांधी जगभरात पुस्तक आहे, इंटरेस्ट नाही कोणाला. लोक शिवाय घालतात, वाचणार नाही कोणी. मी वेगळं काय करणार. ते मला म्हटले की वेगळं असं आहे, तुझ्या कहाणीचा थ्रू जेव्हा गांधी पुढे येतील तर काहीतरी वेगळं अनुभवणारा गांधी आहे, नुसतं असंच समोर आलेला नाही. पण पुन्हा देशपांडे सर पुण्याला गेले, मी पुण्याला परत आलो. त्यांनी फॉलोअप घेतला पण काय होईना. ते शक्यच नाही कामाच्या व्यापामध्ये. आणि ते परत भूतकाळात जाऊन शक्य नव्हतं. म्हणजे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, रडलो अक्षरशः लिहिताना बऱ्याचदा. आणि मग माझा मित्र शरद बाविस्कर याचा एक कार्यक्रम झाला आनंद नागपूर सरांच्या वेद परिषदेमध्ये पुण्यालाच. शरद बाविस्कर आणि मी म्हणजे सारखंच आयुष्य जवळपास. त्याचंही माझे सारखं आयुष्य. आम्ही 11वी-12वीला सोबत होतो. याने गॅलरीला काम केलं, ट्रेन सर्व्हिसला काम केलं त्याच परिसरामध्ये. मग कुठे हिंमत जोडली, म्हटलं आता करणं भाग आहे.
आणि जनरली मी काय करायचो, हे माझे कुटुंब बाहेर गेलं तुळशीबागेत शॉपिंग करायला वगैरे की मी लिहायला घ्यायचं, म्हणजे रद्द यायचं मनमोकळेपणे. 3-4 महिने पूर्ण केलं आणि 10वीपर्यंत लिहून मी मनोविकासकडे गेलो. पाटकर मला सांगितलं तुमच्या आधी 4 जणांकडे दिला तुम्ही. सर्वात आधी मनोविकासचा कॉल आला विलास पाटील सरांचा. मी ऑफिसला होतो, अक्षरशः नाचलो. त्यांनी बोलवलं म्हणजे 10वीपर्यंतच काय, कारण की 10वीपर्यंत तुमच्या आईचा संघर्ष दिसतोय, तुमचं काहीतरी असेल म्हणे. हो आहे खरं, पण ते पाणी जास्त होतील, लोक असतील का. विलास पाटील सर म्हटले टेन्शन तुम्ही नका घेऊ, आम्ही बघून घेऊ. ठीक आहे, पुन्हा 3 महिने घेतले, पुन्हा लिहिलं. 2019 पर्यंतच लिहिलं, म्हणजे अख्खा आयुष्यात कव्हर झालं आणि लिहून मोकळं झालं. कारण की मी ऐकलं होतं ही प्रकाशक लोक फार वेळ येतात, अगदी 5-5-6 वर्ष घेतात. मी आज शेवट सोडून दिलं, पण अगदी म्हणजे विक्रमी वेळेमध्ये 9 महिने त्यांनी पुस्तक पूर्ण केलं, जिवंत केलं. चंद्रमोहन कुलकर्णी सरांनी प्रत्येक कव्हर पेज तयार केलं. प्रस्तावनेविषयी आमचं जरा मतभेद होते. माझं असं मत होतं की प्रस्तावना लिहिली नाही गेली पाहिजे, त्यात 3 महिने गेले. मग शेवटी म्हटलं विलास पाटील तुम्हीच लिहा म्हटलं प्रस्तावना. मग त्यांनी छान प्रस्तावना लिहिली आणि असं हे पुस्तक आता आपण इथे उपलब्ध आहे. तर फक्त संघर्षाची कहाणी नाही, 27 चॅप्टर संघर्ष असेल, पण मी गाडी घेतली, बंगला घेतला, मोठा मॅनेजर झालो, यात फक्त अर्ध पान आहे. आणि त्यात शेवटचं जे प्रकरण आहे ते महत्वाचं आहे. जर ते समाजाला काही देणं लागत असेल तर खऱ्या अर्थाने हा पट्यारा सक्सेसफुल असं मी मानेन. एक वाक्य येतं पुस्तकात, मी पट्यारा अगदी महात्मा गांधींनी म्हटलं, कारण तोही पट्याराच मरत नाही. 1000ला मारण्याचा प्रयत्न होतो पण मरत नाही. तर धन्यवाद आणि पट्यारा वाचा, पट्यारा पॉझिटिव्हली. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आजच्या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाला पट्यारा होण्याची गरज आहे, कारण परिस्थिती तशी आहे. यानंतर आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्रमुख उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार माननीय आयुक्त धुक्कर मॅडम आपणास विनंती करतो की आपण मनात व्यक्त करावं. बालाजी सुतारणे, धुळ्यामधले आणि आता JNU आणि आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले शरद बाविस्कर बोलणार आहेत, त्यामुळे मी अजिबात जास्त वेळ घेणार नाहीये, काही इथे भाषणबाजी करणार नाहीये. हा जो आलेला सगळा वर्ग आहे तो बघितल्यानंतर मी माझं लिहिलेलं भाषण किंवा जे बोलणार होते ते थोडंसं बाजूला ठेवून तुमच्याशी संवाद साधेन या पुस्तकाच्या निमित्ताने असं मला वाटतंय. आणि त्याची जी सुरुवात आहे ती एका कवितेपासून करणार आहे. वसंत दत्तात्रय गुर्जर नावाचे एक कवी आहे. जसे संतोष शिंदे आहेत तसेच वसंत गुर्जर हे गोदीमध्ये काम करत होते आणि काम करताना कवी करणारे महाराष्ट्रातले एक थोर असे कवी आहेत, ज्यांच्यावर आपल्या थोर देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खटला अजूनही सुरू आहे. मोठमोठ्या लिटरेचर फेस्टिवल्स मध्ये त्यांना बोलावलं जात नाही, पण त्यामुळे त्यांचं महत्व काही कमी होत नाही. आजही मी लिहिलेल्या कवितेसाठी माफी मागणार नाही असं म्हणणारा हा एक ज्येष्ठ नागरिक, म्हातारा आणि आदरणीय कवी आहे. माझे खूप आवडते वसंत गुर्जर आहे. त्यांच्या कवितेची पहिली ओळ, जी कविता वादग्रस्त आहे, त्याच कवितेचं पहिलं कडवं मी फक्त म्हणते. कवितेचं नाव आहे गांधी मला भेटला. तुमच्यातले जे जे लोक फेसबुकवर इंटरनेट वापरू शकतात आणि वापरतात त्यांनी वेळ काढून ही कविता उपलब्ध आहे. तुम्ही ती पूर्ण कविता वाचावी या निमित्ताने असं मला वाटतं. कारण संतोष शिंदेना गांधी भेटला आणि त्या गांधींनी त्यांना पट्यारा पुस्तकाचे लेखकापर्यंतचा प्रवास घडवला. गांधी मला वसंत दत्तात्रय गुर्जरच्या 10x12च्या खोलीत 6x2 दीडच्या बाजल्यावर भारतीय जनतेच्या प्रतीकात भेटला. तेव्हा तो म्हणाला, सत्यापासून सौंदर्य वेगळे असू शकत नाही, सत्य हेच सौंदर्य आहे. त्या सत्याच्या द्वारा मी सौंदर्य पाहतो. सत्याचा आग्रह ठेवल्यामुळेच तडजोड करण्यात असलेल्या सौंदर्याचे मोल जाणता येते. सत्य हे वज्राहूनही कठोर आणि कुसुमाहूनही कोमल आहे. आणि अशी पुढची कविता आहे. तर गांधी वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रेरणादायी ठरलेले आहेत. मला असं वाटतं या पुस्तकाची खासियत ही आहे की गांधींनी प्रेरणा दिली इथपर्यंत नाही, तर गोलमेज परिषदेतल्या आरक्षणाच्या वादापासून ते आंबेडकरवाद
गांधीवाद आणि गांधीवादातलं महाराष्ट्रातलं सध्याचं जे एक धुमस्त राजकारण आहे तिथपर्यंत या पुस्तकामध्ये भाष्य केलेलं आहे. कदाचित पुढच्या पुस्तकाच्या निमित्ताने हाच सगळा जो विचार प्रवाह आहे त्याला पॉलिटिकली पुढे नेता येईल त्याची बीज मला या पुस्तकात दिसत आहेत आणि त्याचा विचार शिंदेंनी करावा आणि त्यासाठी राजकीय विश्लेषक राज्यशास्त्राचे अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करतील याची मला खात्री आहे. आता या पुस्तकामध्ये अनेक मुद्दे आहेत जे खरं तर बोलता येतील. तुम्ही इथे ज्या ठिकाणाहून आलेले आहात, मी देखील खेडेगावातच शिकलेली आहे. मी देखील माझं कॉलेजचं शिक्षण करेपर्यंत गुरं राखत होते, शेती करत होते. बाहेरच्या जगाची डावं राजकारण उजवं राजकारण कशाला म्हणतात या कशाचीही जाणीव नसलेली अशी एक गावातली मुलगी होते. पण ज्योतिबा फुले किंवा पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासामध्ये जे काही मला समजत गेलं त्याने माझं आयुष्य बदललं आणि त्यामुळे जे पाटकर म्हणाले आता की वाचनामुळे तुमचं आयुष्य बदलतं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे इथे बसलेल्या ज्या माता भगिनी आणि वडीलधारी व्यक्तिमत्व आहे त्यांना माझी विनंती आहे की तुमच्या मुलींना शिकू द्या. मुलींना यासाठी नका शिकवू की लग्नासाठी त्यांना चांगली स्थळं मिळतील. मुलींना किंवा मुलांना यासाठी नका शिकवू की त्यांना फक्त मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळतील. यासाठी शिकवा कारण की ते त्यांचं स्वत्व शोधू शकतील आणि तेच त्यांचं या समाजाला कॉन्ट्रीब्युशन असेल. आता हे सगळं आपण सांगत असताना या पूर्ण पुस्तकावर जी एक पडछाई आपण म्हणतो ती आहे संतोष भाऊंच्या वडिलांच्या व्यसनाची. खरं तर त्याला व्यसन हा देखील शब्द न बोलता मुलांचा ॲम्बियन्स आहे असं म्हणूया. चालू दे जे चालू आहे ते त्यांना बाजूला न करता आपलं भाषण मी सुरू ठेवते. सो जागतिक पातळीवर अल्कोहोलिझम किंवा आपण ज्याला दारूचं व्यसन हा शब्द वापरतो जे या पुस्तकामध्ये एक अशी खंत आहे की म्हणजे त्याला काही उपाय शोधू शकलेलं नव्हतं कुटुंब व त्याच्यातून जो घरात हिंसाचार होत होता किंवा आर्थिक प्रश्न उपस्थित होत होते तर याला केवळ व्यसन न म्हणता आता जागतिक पातळीवर अल्कोहोल यूज डिसऑर्डर कारण मी आरोग्य क्षेत्राच्या देखील बातम्या कव्हर करते तर याला असा एक आजार म्हटला जातो की दारू सोडवत नाही आणि त्यामुळे त्याला त्या माणसाला दोष न देता त्यावर नेमके काय उपाय करता येतील यासाठी विविध प्रकारचे समुपदेशन केंद्र विविध प्रकारचे उपचार त्यासाठीची औषधं आणि त्यासाठीचे सल्ले आज शहरांमध्ये मला माहित नाही धुळ्यात काय परिस्थिती आहे पण पुण्यासारख्या शहरात असेल मुक्तांगण असेल मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये आणि महत्वाच्या विभागांमध्ये उपलब्ध आहे. तर मला असं वाटतं या पुस्तकामध्ये सातत्याने मला असं वाटत होतं की कुठल्या तरी मला वाटतं मठात मंदिरात जाऊन आल्यानंतर त्यांनी ती हे केलं की मला सोडायचे पण कसं ते समजत नाही आणि तिथे हे दिसून येतं की हे समुपदेशन जे उपलब्ध आहे व्यवस्थेकडून दिलं जात आहे ते गाव पातळीवर प्रत्यक्ष लोकांपर्यंत या सुविधांची माहिती देखील नाहीये आणि या निमित्ताने असंही जर आपण काही करू शकलो की अशा पद्धतीचे कार्यक्रम नेमकं या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत तिथपर्यंत पोहोचवता आलं तरी खूप महत्वाचं आहे. केवळ गरीब लोकांचा व्यसनाधीनता हा प्रश्न नाही आहे हे पण आपण लक्षात घेऊया. तुमच्यापैकी किती लोक ट्विटरवर ऍक्टिव्ह आहेत मला माहित नाही. लिव्हर डॉग नावाने एक व्यक्ती जे महाराष्ट्रात जे केरळमधले एक महत्वाचे डॉक्टर आहेत दारूचा परिणाम लिव्हरवर होतो आणि त्यामुळे ते स्वतःला लिव्हर डॉग असं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि ॲबी फिलिप नावाचे ते डॉक्टर आहेत. इंग्रजीमधून विशेषतः किंवा मल्याळम भाषेतून त्यांची भाषणं उपलब्ध आहेत की दारूचे शरीरावर काय काय परिणाम होतात आणि त्यामुळे दारू पिऊ नका असं जागतिक पातळीवर आता गेल्या अनेक पोस्ट कोविड विशेषतः सांगितलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये अभय बंगांची दारू बंदची चळवळ हा एक सामाजिक प्रश्न वेगळ्या पद्धतीने उचलत होतं पण स्वतःच्या आरोग्याचं भान म्हणून दारूबंदी विषयी आता अशा पद्धतीने बोललं जात आहे. तर हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि या सामाजिक प्रश्नाशी झुंजत हे कुटुंब कुठपर्यंत आलं ते वाचू शकलं नाही त्यांच्या वडिलांना या सगळ्यामधून पण हा एक प्रवास आहे आणि त्यामुळे तुम्ही हे पुस्तक यासाठी वाचा. कदाचित असा एक नवीन फॉर्मॅट डिजिटल माध्यमातून याचं अहिराणी भाषेत काही मुलाखत त्याचं सार सांगणं त्याचं पॉडकास्ट जेणेकरून स्थानिक भाषेत जे पुस्तक वाचणार नाही त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल असं काही करता येऊ शकेल आणि जरूर विचार करा की प्रत्येकाला असं सफर होण्याची मार खाण्याची गरज नाही आहे याला उपाय आहे हे मला या निमित्ताने नमूद करायचं होतं. यामधला दुसरा महत्वाचा जो सामाजिक प्रश्न आहे तो आहे मायक्रो फायनान्स ज्याला आज आपण म्हणतोय छोटं कर्ज. कालच मी इथे उतरले तर मी फोटो काढणार होते नाशिकमध्ये मला एक फोटो दिसलं की सिबिल मध्ये तुमच्या प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे ITR नाही टॅक्स रिटर्नची पावती नाही पगाराची स्लिप नाही काळजी करू नका आम्ही तुम्हाला लोन देतो.
अशा लोनला बळी पडणारा ग्रामीण भागातला विशेषतः महिला वर्ग हा आज भारतातली खूप मोठी समस्या 22 राज्यांमध्ये. त्यामुळे हे काही तुमचं फक्त कुटुंब होतं असं नाही. अशा आज जो हा प्रश्न देशाला विळखा घातलेला सामाजिक आर्थिक प्रश्न बनलाय त्यातल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आणि सॉरी मला थोडं सर्दीमुळे घसा येतो. तर आत्ता संजीव चांदोरकर यांनी लोकवाङ्मय गृहातर्फे मायक्रो फायनान्स या विषयावर 2 महत्वाची पुस्तकं लिहिलेली आहेत. कारण हा प्रश्न इतका गंभीर आहे. गरज म्हणून लोन घेतलं जातं आणि त्याच्या चक्रवाढ व्याजाच्या विळख्यातून कुटुंब कशी उद्ध्वस्त होत आहे ती रियालिटी आहे महाराष्ट्रातली आपल्या आजूबाजूची. पण त्या कुटुंबाला त्याचा दोष देत आपण राहतोय तर आपण व्यवस्था सुधरवत नाहीये. तर मला असं वाटतं त्या अर्थाने देखील या कुटुंबाची जी कहाणी आहे ती महत्वाची आणि त्याचा आपण विचार करू शकतो. त्यांनी नेमकं त्याविषयीचे त्यांचे अनुभव लिहिलेले. यानंतर तिसरा माझ्यासाठी खूप जवळीक असलेला मुद्दा या पुस्तकातला तो म्हणजे त्यांचं सायकलवरून फिरणं आणि सायकलशी असलेलं जे नातं आहे. बिहारमध्ये प्रयोगातून दिसून आलेलं आहे की गरीब मुलांना सायकलमुळे एक तुम्हाला कमोडिटी मिळते, एक एजन्सी मिळते, तुम्ही प्रवास करू शकता, फिरू शकता. तर हा सायकल आणि गरिबीचा जो प्रवास आहे जो तुम्हाला अपलिफ्टमेंट कडे नेतो तर तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही इथे बसलेले जे सगळे पालक वृंद जो आहे त्यांना मी विनंती करेन की मुलीच्या लग्नात काय दागिने द्यायचे, किती खर्च करायचा यापेक्षा शाळेच्या तिच्या प्रश्नांसाठी सायकल घेणं याचा तुम्ही जरूर विचार करा. गिफ्ट देणं, जे लोक गिफ्ट देतात महागडी याच्यासाठी खरंच विचार केला तर खूप फायदा आणि प्रत्यक्षातला बदल तुम्हाला दिसू शकेल. आता यांच्या आई संतोषींची बसलेली आहे. खरं तर मी त्यांना म्हटलं की त्या स्टेजवर बसल्या पाहिजे. आमच्यासारखा ज्यांचा काही संबंध नाही आहे या सगळ्या प्रवासाशी आम्हाला तुम्ही इथे बोलण्यासाठी निमंत्रित केलंय. पण हा खरा बहुमान जो आहे तो त्यांच्या आईचा आहे. तर मला या निमित्ताने असं वाटतं या पुस्तक वाचत असताना सातत्याने जाणवतंय की जे मायक्रो फायनान्स किंवा छोटी छोटी कर्ज त्यांनी घेतले तर ते घेण्याचं कारण सातत्याने कोणाचं तरी लग्न येतंय आणि गिफ्ट द्यायचंय कुटुंब म्हणून. भले किती गरीब असलात तुम्ही तरी तुम्हाला तो जो प्रेशर आहे तर याचा देखील आपण समाज म्हणून विचार करावा. आणि जाती भेदाच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे यावरचे उपाय देशात चर्चिले जात आहेत आणि खूप मोठं राजकारण सुरू आहे देशात. त्याविषयी मी आता बोलत नाही, हे योग्य व्यासपीठ नाही आहे त्यासाठी, त्यावर नंतर चर्चा करू. पण तुम्ही हे सगळं समजून घेतलात तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे ज्या अंतर्गत तुम्ही अत्यंत कमी खर्चात नोंदणी करून लग्न करू शकता. त्यासाठी आई घरात समाजाला नाराज होती म्हणून एवढा खर्च करावाच लागतो असं ऋण काढून जे सातत्याने सण साजरे केले जात आहेत आणि त्यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त होत आहे याला काहीतरी मार्ग निघू शकतो. त्यासाठी वाचन करा, चांगल्या लोकांना भेटा. आणि मला असं वाटतं हे पुस्तक त्या खऱ्या अर्थाने आम्ही ज्याला केस स्टडी म्हणतो, अनेक विषयांची केस स्टडी म्हणून मी या पुस्तकाकडे बघतीये आणि या प्रश्नांची उत्तर आम्ही शोधण्याची पत्रकारिता करतोय. म्हणजे जातीभेदाचे बळी याच्या आम्ही कव्हर स्टोरीज करतो. धर्माच्या नावाखाली जो आतंक माजलेला आहे तर धर्म म्हणजे काय याचा शोधही त्यांचा प्रवास सुरू आहे. आणि तो सांगतोय की जातीभेदाच्या भिंती, धर्माच्या भिंती आम्ही म्हणजे मानूया नको. तर हा जो संदेश आहे हे पुढे नेणारं आजच्या 2025च्या राजकीय वातावरणातलं खूप महत्वाचं पुस्तक आहे. ते वाचावं आणि खूप जणांना तुम्ही गिफ्ट द्या. जे मुलं कदाचित या पुस्तकाचा एक गाईड म्हणून पुढे त्यांच्या आयुष्यात उपयोग करू शकतील असं सांगते. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद आणि पुढच्या पाहुण्यांची भाषा. धन्यवाद ताई. खरं तर आता ताईंनी आईचा उल्लेख केला. आई अशीच असते कारण ती कधीच फ्रंटवर येत नाही, समोर येत नाही. अनेक कावड कष्ट करते, गाण्याचं मोठं करते, पण ती कधीच दाखवत नाही की मी गाण्याचं मोठं केलं. माझं कर्तव्य होतं मी पार पडला. एक तिचा एक सगळ्यांनी साधा शब्द असतो, त्याच माय माऊलींचा सत्कार करणं हे मी माझं कर्तव्य समजतोय. कारण आपण इथं अनेक लोकांचे मान्यवरांचे सत्कार केले, अनेक प्रमुख उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले, परंतु ज्या माय माऊलीने काबड कष्ट केले तिच्या कष्टाचं काय, तिच्या कष्टाची पीडा पण कोणीच नाही करू शकत. पण या विचार मंचावर आपण त्यांचा सत्कार नक्कीच करू शकतो. अशा या ठिकाणी 2 माय माऊली उपस्थित आहेत. माननीय संतोष शिंदे सर यांच्या आई साहेब आणि माननीय डॉक्टर शरद बाविस्कर यांच्या आई साहेब, मी दोघांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या दोघी माय माऊलींचा सत्कार करावा.
हेच शब्द बळ देतात लिखाणाला. धन्यवाद. असू द्या असू द्या. खरं तर आता खऱ्या अर्थाने या विचार मंचाला शोभा आली असं मला जाहीर करावं वाटतं. तर आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात आई आणि वडील विसरत नाही असे फारसे कमी लोक या ठिकाणी जाणवतात. परंतु हे चित्र फार अशा कमी कार्यक्रमांमध्ये असतं की आमची स्वतःची खुर्ची सोडून आम्ही दुसऱ्या कोणाला तरी खुर्ची देतो आम्ही खाली जाऊन बसतो. यांच्यासाठी जोरदार टाळ्या लागतात. धन्यवाद पाटकर साहेब, मनाचा मोठेपणा आहे हा. यानंतर माननीय बालाजी सुतार सर यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. मंचावरील आणि मंचासमोरील सर्वांना नमस्कार. शरद सरांच्या आई आणि संतोष सरांच्या आई दोघांना आता सगळं बघताना मी थोडासा भावनिक झालो. आपल्याकडं एकूणच स्त्रिया आणि आई असलेल्या स्त्रिया त्यांचा जो प्रवास असतो तो अतिशय स्थगित करणारा असतो असं मला नेहमीच जाणवत आहे, दिसत आहे. आणि विपरीत परिस्थिती असते त्यावेळी त्या आई नावाच्या बाया जे बळ दाखवतात ते तर अतिशयच विलक्षण असतात. मी हे आत्मकथन त्याचं प्रकाशन मगाशी झालं, त्याची प्रत मला उशिरा मिळाली. कारण मी इकडे यायला निघालो आणि पुस्तकाची प्रत माझ्याकडे पोहोचली. त्यामुळे मी ते सगळं वाचलं नाही. त्यातले काही अंश मला माहीत आहे. त्याची प्रस्तावना वाचली मी मगाशी मिळवून. आणि आता याचा उखळा टोक दिलंच आहेस तर शेवटपर्यंत कळेल आणि माणसाची फक्त नियत चांगली असावी लागते अशा आशयाचं काहीतरी त्यांच्या आईचं त्याच्यामध्ये विधान होतं. ते वाचताना मला एक व्यंकटेश माडगुळकरांच्या अशाच आत्मकथनपर पुस्तकातलं त्यांच्या आईबद्दलचा एक किस्सा आठवला. तो एकूणच आयांबद्दल मला फार महत्वाचा वाटतो नेहमी. तो असा आहे की त्यांच्या घरी माडगुळकरांच्या घरी प्रचंड दारिद्र्य होतं त्यांच्या लहानपणी. आणि एके दिवशी खायला घरात अजिबातच अन्न नसताना त्यांच्या आईने एका दारात आलेल्या गोसाव्याला सांगितलं की आज थोडा द्यायला माझ्याकडे काही नाही, तुझ्याकडे जर काही असेल तर मला दे, माझी मोठं उपाशी. आणि त्या गोसाव्यानं परत त्याचं जिकडं कुठे ठिकाणं असेल तिकडे जाऊन काही धान्य आणलं आणि त्या आईला दिलं. आणि ती आई म्हणाली की आज तुझ्याकडून ही घ्यायची वेळ आली माझ्यावरती, पण माझी मुलं मोठी होतील आणि ते सगळे दिवस बदलवतील. कधी त्यावेळी मला बळ येईल आणि त्यावेळी मी खेळेन तुझं. तो गोसावी म्हणाला की एवढी बळकट आशा करू नका बाई, आणखी काही वेगळंही घडू शकतं, काही वाईटही घडू शकतं. तर ती आई म्हणते की नाही घडणार वाईट, ती माझी मुलं आहे, ती चांगली दिसते. आयांमध्ये आपल्या मुलांबद्दल असणारा जो विश्वास असतो अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, अतिशय
हतबल करू शकणाऱ्या, हताश करू शकणाऱ्या परिस्थितीमध्ये आया ज्या जिद्दीनं उभं राहतात आणि त्यांच्या स्वतः असलेली वीज आपल्या मुलांमध्ये पेरतात, ही गोष्ट मला फारच भव्य वाटलेली आहे. आणि या पुस्तकात असे काही उल्लेख आहेत असं मी आता चालता नाही पाहिलं. आत्मकथनं मी खूप सारी वाचलेली आहे. म्हणजे ललित साहित्य मला कळतं तेव्हापासून, म्हणजे मला वाचता यायला लागलं तेव्हापासून मी ललित साहित्य वाचत आलो आहे. आणि आत्मकथन हा त्यातला भाग मला पूर्वी फार आवडायचा. नंतर माझी काही मतं होत गेली आत्मकथनांबद्दलची. पण काही प्रांजळ अशी आत्मकथनं असतात, काही आत्मकथनं खूप खरी सुद्धा असतात. आत्मकथनाबद्दल असं एक मला जाणवून आलेलं आहे की आत्मकथन अनेक आर्ग्युमेंट असतं स्वतः करून केलेलं, स्वतःच्या बाजूने केलं. आत्मकथनामधून अनेक वेळा लेखक युक्तिवाद करताना आढळतो. पण काही आत्मकथन असे नसतात, जसं भुरा आहे किंवा जसं हे आत्मकथन असेल. खूप सारी आत्मकथन अशी असतात की जी फक्त मी भोगलं काय तेवढंच सांगत नाही, फक्त मी घडलो कसा तेवढंच सांगत नाही. एक आत्मकथन स्वतःबद्दल बोलता बोलता आपल्या सगळ्या भूतालाबद्दल काही बोलायचा प्रयत्न करतात. म्हणजे माणूस कधी एकटा नसतो, कुठलाही लेखक कवी किंवा कोणीही माणूस एकटा नसतो. आपण कितीही एकलकोंडे असलो, आपण कितीही अबोल असलो, आपण कितीही निष्क्रिय असलो, आपण निरुपयोगी असलो किंवा आपण खूप यशस्वी असलो शरद सरांसारखे यांच्यासारखे, तरीही आपण कधी एकटे नसतो. आपल्या भोवती खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप साऱ्या दृश्य गोष्टी असतात, खूप साऱ्या अदृश्य गोष्टी असतात, खूप साऱ्या, आणि त्या सगळ्याला प्रतिक्रिया देत आपण घडत असतो. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल ज्यावेळी आत्मकथनांमधून बोललं जातं ती आत्मकथन मला भारी वाटतं. म्हणजे झोंबी नावाचं आत्मकथन तुमच्यापैकी अनेकांनी वाचलेलं असेल. आनंद व्यापाराचं खूप गाजलेलं होतं, साहित्य अकादमीचा पुरस्कार वगैरे झाला. किंवा नमो मराठींची 2 आत्मकथन आहेत, बालकांड नावाचं एक आहे, पोहरा नावाचं एक आहे. मी किती भोगलं, किती सहन केलं, किती कष्टातून मी काहीतरी केलं, हे सगळं त्या आत्मकथनांमधून आलेलं अतिशय प्रत्येकाने पद्धतीने आलेलं आहे. म्हणजे ती आत्मकथन वाचताना अस्वस्थ झालो नाही असं होत नाही. तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्या काळाचं प्रतिबिंब किती पडलं या गोष्टीच्या निकषावर जेव्हा मी विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यामध्ये स्वतः पलीकडे काही नाही. अनेक आत्मकथनांमधून असं होतं. घोरासारखं आत्मकथन असेल किंवा हे पठारासारखं आत्मकथन असेल. मी मगाशी आता पुस्तक ज्यावेळी प्रकाशन करताना ते त्याचं कव्हर उघडलं आणि असं रँडम पान त्याच्या उलटलं तर तिकडे मला वाक्य दिसलं. मी त्याला कागद घालून दाभोळकरांच्या हत्येनंतरचं ते होतं असं. म्हणजे दाभोळकरांच्या हत्येचं याच्यामध्ये आहे, गांधींबद्दलचं आहे, नंतर मग बाबरी मशिदीच्या बद्दलचे संदर्भ आहे, कोथराच्या बद्दलचे संदर्भ आहे. आणि इथं मी ते वाक्य वाचलं की डोकं चालवू शकणारी माणसं शेवटी बंदूक चालवतात. दाभोळकरांच्या हत्येच्या संदर्भानं आलेल्या किंवा गांधीजींच्या हत्येच्या संदर्भाने ते वापरता येईल, कुणाच्याही हत्येच्या संदर्भाने ते वापरता येईल असं वाक्य आहे. तर दाभोळकरांच्या हत्या झाली तेव्हा मी कविता लिहिली, त्यामध्ये अशाच एक वाक्य होतं. म्हणजे काही गोळी होत्या की गोळ्यांची संख्या हळूहळू कमी होत जाऊन शेवटी त्या संपूर्ण जातील एवढी मस्तकांची संख्या वाढवायला असं त्यामध्ये मला ते आठवतं. एका काळात राहणारी माणसं एखाद्या गोष्टी करत कशा पद्धतीने बघू शकतात त्याचं इथे मला उदाहरण वाटतं. मला लेखनाच्या संदर्भात लेखकांच्या संदर्भात एक गोष्ट नेहमी महत्वाची वाटते, विशेषतः माझ्या पिढीच्या लेखकांच्या संदर्भात किंवा माझ्या नंतरच्याही लेखकांच्या संदर्भात. ती अशी आहे की तो कशा दृष्टीनं बघतो जगाकडे. तुम्हाला लेखक व्हायचं असेल तर अर्थात ती फार बेसिक गोष्ट असते की तुमच्याकडे तुमची स्वतःची दृष्टी असावी लागते जगाकडे बघण्याची. पण ती दृष्टी किती व्यापक आहे, किती मोठा कॅनव्हास ती नजरेच्या टप्प्यात येते याही गोष्टीला मला फार महत्त्व द्यावं वाटतं. नाही याच्यामध्ये दिसलं मला. म्हणजे काळ असा होता ना की लेखन करणं ही लोकांचं रंजन करण्यासाठी केली जाणारी गोष्ट असायची. करमणूक करायची लोकांची, लोकांना हसवायचं आहे, लोकांना आनंद द्यायचा आहे. राजाराणीच्या गोष्टी असतील किंवा ते जादूचा गालीच्या आणि त्या सगळ्या गोष्टी असतील
किंवा अगदी हिरवे हिरवे गारगाडीचे हरिततृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी असलं काही. माझ्या पिढीच्या लेखकांनी लिहिताना हे असलं काही लिहावं का असं मला नेमकं वाटतं. आणि मग लक्षात येतं की आपल्या पिढीमध्ये, आपल्या अवतारामध्ये, आपल्या काळामध्ये ना निसर्ग उरला आहे, ना रम्यता उरली आहे, ना सौंदर्य उरलं आहे, सगळीकडे रखरख आहे दाखवून आले. तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? मला नेहमी असं वाटतं की लेखकावर, आणि वाटतं म्हणण्यापेक्षा ती खरी गोष्ट आहे की लेखकावर त्याच्या काळाचं एक ओझं असतं, त्याच्या भोवतीच्या काळाची एक जबाबदारी असते, त्या काळाची नोंद घेण्याची जबाबदारी असते आणि काळाला प्रतिक्रिया देण्याची सुद्धा जबाबदारी असते. ज्या लेखनामधून ती दिली जाते ते लेखन श्रेष्ठ असतं असं मला स्वतःला वाटतं. हे माझ्या फक्त वैयक्तिक असू शकेल, याच्या बाबतीत मतांतर संभवू शकतील, पण मला असं वाटतं की काळाला स्वतःच्या उत्तर देणं, स्वतःच्या काळाची नोंद घेणं, त्याला प्रतिक्रिया देणं ही लेखकाची एक महत्वाची जबाबदारी या काळात मानली जायला हवी. जी असे लेखक, बरेचसे लेखक असे आहेत की जे त्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे ब्रेकचे एक विधान आहे जे की मला फार महत्वाचं वाटतं, आवडतं सुद्धा मला. ते मुळात इंग्लिश किंवा कुठल्या तरी भाषेत असेल. तशा मी ज्यावेळी वाचलं पहिल्यांदा त्यावेळी ते हिंदीत वाचलं होतं, त्यामुळे मला ते आठवतं, त्यावेळी हिंदीतच आठवतं. ते असं आहे की उस वे नहीं पूछेंगे कि उस समय के कवि चुप क्यों थे. सॉरी, वे नहीं पूछेंगे कि उस समय अंधकार क्यों था, वे पूछेंगे कि उस समय के कवि चुप क्यों थे. त्याचे कवींबद्दल आहे, हे लेखकांबद्दल, विचारवंतांबद्दल, कलावंतांबद्दल, जे परफॉर्मिंग अशा प्रकारचे कलावंत असतात त्यांच्याही बद्दल हे विधान महत्वाचं ठरू शकतं की आपल्या भोवतीचा काळ हा असा 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 आहे आणि मग तुम्ही गप्पा आहात. संतोष शिंदेसारखा एक माणूस जो अतिशय दारिद्र्यातून आयुष्याची सुरुवात करतो, अतिशय कष्टातून. म्हणजे मी याच्यामध्ये वाचलं मग अशी की पहिलीला जायच्या वयामध्ये तो माणूस पेपर टाकत होता किंवा काय असं. पुढचा सगळा प्रवास आपण इमॅजिन करू शकतो. हा माणूस त्याच्या भोवतीचा काळ तो फक्त स्वतःचा संघर्ष नाही मांडत. म्हणजे माझ्या वडिलांनी किती आईला त्रास दिला मी तेही वाचलं मगाशी, किंवा माझ्या भोवती किती अभावांची वस्ती होती. हा माणूस त्या सोबत स्वतःच्या घडत्या वयाच्या गोष्टी त्यांच्या भोवतालाच करतात. बाबरी मशीद असेल, रामजन्मभूमीचं आंदोलन असेल, कोथराचं असेल, दाभोळकरांची हत्या असेल, या सगळ्या गोष्टींची तो नोंद घेत जातो हे मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे माणसातला लेखक सजग असतो, माणसातला लेखक त्याच्या भोवतालाबद्दल सजग असणं ही फार महत्वाची गोष्ट असते असं मला वाटतं. म्हणजे स्वांत सुख आहे, स्वतःला सुखवण्यासाठी स्वतःच्या कोशात राहून येणं हे खूप लोक करतात. त्या वाटेल ते लिहून ते प्रकाशित करणाऱ्या लोकांची संख्या आता खूप जास्त आहे. म्हणजे ज्याला फक्त अक्षर ओळख आहे, त्याला वाचता येतं फेसबुकवरचं तो वाचक, आणि ज्याला फेसबुकवर 4 ओळींची चमकदार पोस्ट लिहिता येते तो लेखक, अशा प्रकारचा काळ आलेला आहे ना. अशा परिस्थितीमध्ये लेखन ही काहीतरी गंभीर प्रकारची कृती असते त्याला, आणि ती अनेक स्तरीय असते. त्यातले स्तर म्हणजे एक शेर आहे, शायद त्याचं नाव विसरलो मी. तो असा आहे की तह पर भी है हाल वो है जो तह के भीतर हाल, मछली बचकर जाए कहा जब जल ही सारा जाए. पृष्ठभागावर जे आहे म्हणजे तळात जसं आहे तसंच पृष्ठभागावरही आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी घडत असतात आणि खूप सारे स्तर असतात त्याच्यामध्ये, खूप सारे ताण असतात, खूप सारे धोके असतात, खूप साऱ्या दहशती असतात, खूप उद्ध्वस्त करणारं काय काय असतं, खूप जखमी करणारं काय काय असतं. त्या सगळ्यातून मछली बचकर जाए कहा जब जल ही सारा जाए, सगळीकडे असं जाळं पसरलेलं आहे. त्याच्यातून त्या सगळ्यांची नोंद घेणे हे लेखकाचं काम असतं असं मला वाटतं. या अशा सगळ्या वास्तवाचं इतके सगळे असे जाळी पसरलेले असतात आपल्या भोवताला. कुठे पाय अडकेल, कुठे तुम्ही पडून माराल, कुठून तुमचा दगड येऊन कपाळ मोक्ष होईल,
काहीच कशाचीच खात्री देता येत नसून असा जो काळ असतो त्या काळाची नोंद जेवढे लेखक घेतो मला तो मोठा लेखक वाटतो. हा माणूस कसा मोठा लेखक आहे असं माझं जे मी थोडंसं हे चाललं थोडंसं वाचलं त्याच्यावरून झालेलं मत आहे. सगळं पुस्तक वाचून त्यावेळी सविस्तर बोलेलच त्यांच्याशी, पण मला अशी माणसं महत्वाची वाटतात. लेखकांचं हेच काम असतं. लेखकांनी म्हणजे लोकांना हसवावं का तर हसवावं, त्यांनी लोकांची करमणूक करावी का तर करावी, पण त्याही पलीकडे लेखकाची जबाबदारी असते, त्या आणखी पलीकडे. आणि जेवढी स्वतःबद्दल बोलता बोलता लेखक असा स्वतःच्या भूतकाळाबद्दल जगाबद्दल बोलायला लागतो त्यामुळे तो ज्ञानेश्वरासारखा मोठा होतो. तर हे असं लेखनाबद्दल हे असं काही काही मला वाटत असतं. एक पुस्तक वाचन त्यावेळी मी त्याच्याबद्दल बोलेन त्यांच्याशी सविस्तर. या सगळ्या त्यांच्या या पुढच्या सगळ्या प्रवासाला मी सदिच्छा देतो. खूप सारे इथं मला बोलावलं आणि बोलण्याची काही संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे संबंधितांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आपला 1 मिनिट सुद्धा वेळ घेणार नाही, कारण आपण ज्यांना ऐकण्यासाठी आतुर आहात, मी सुद्धा आतुर आहे, असे आमचे डॉक्टर शरद बाविस्कर सर यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम अलका रुपकर, बालाजी सुतार, आपने अपने नाम में ही उत्तर भारतीय मतलब बालाजी में जी लगा के रखा है, मतलब अलग से कोई सम्मान, क्योंकि उत्तर भारत आजकल काफी फैशन में है और महाराष्ट्र भूल गया है कि महाराष्ट्र कभी इस पूरे देश को दिशा निर्देश करता था. आता वाटतं की तिकडून कोणीतरी बाबा तोपर्यंत आपल्याला अक्कलच नाही असं महाराष्ट्राची परिस्थिती झाली. फार जास्त अपेक्षा नका ठेवू, मी आज तसं काही बोलणार नाही. आज कार्यक्रम आहे माझ्या मित्राच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असल्याने आणि त्याची माझी फार जुनी मैत्री आहे, तर त्याच्याविषयी बोलणार आहे मी. तर तुमचं सर्वप्रथम आमच्या धुळ्यात स्वागत आहे. आणि आज धुळ्याचं जे वातावरण आहे ते सुद्धा मेहरबान आहे, नाहीतर रखरखत्या उन्हात तुमचं स्वागतच केलं असतं आम्ही. तर एवढ्या मोठ्या संख्येने जे उपस्थित आहेत आपले धुळेकर आणि धुळ्याच्या बाहेरून पण आलेले आहेत, हे जे चित्र आहे, कारण मी आहे तत्वज्ञानाचा प्रोफेसर आणि तत्वज्ञानाचा प्रोफेसराचं काम असं आहे की जो धुन मधुर लगते उसको सुनाना नहीं होता है. वस्तुस्थिती त्याच्यात नसते, ते फक्त कोणाला कानाला चांगलं गोड आवडते तेवढं ते सांगायचं नसतं, वस्तुस्थिती सांगायची असते की ऑब्जेक्टिव्हली काय आहे की आपण आपल्याविषयी काय मत बनवलेले आहे, जगाने आपल्याविषयी काय मत बनवलेले याच्यात काही तफावत आहे का. तर ही जी परिस्थिती दिसते एवढ्या मोठ्या संख्येने इथे जे उपस्थित आहेत ते काही साहित्याचं प्रेम, वैचारिक प्रेम याच्याशी संबंध नाही, या मुलाने कमवलेलं ते प्रेम आहे, त्याच्या स्वभावासाठी आलेले आहे. नाहीतर त्याला संपर्कात होतो मी. आमच्या धुळ्यात एक चांगलं ऑडिटोरियम नाही, माहिती का तुम्हाला. चांगलं हे जिल्ह्याचं शहर आहे, चांगलं ऑडिटोरियम नाही आणि शोकांतिका. ऑडिटोरियम कशासाठी लागतं? शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमासाठी. धुळ्यात जरी चांगलं ऑडिटोरियम नसेल याचा अर्थ तिथं या गोष्टी घडत नाही. आमच्याकडे मंगल कार्यालय आहे, कारण ती वैश्विक गरज आहे. अरे लेखकाविषयी आमचे मित्र बालाजी सुतार जे आहेत त्यांनी फार मूलभूत विचार मांडलेले आहेत. त्याचं रेकॉर्ड होत असेल तर ते नक्कीच ते जतन केलं गेलं पाहिजे. कारण माझ्या दृष्टीने मी फार कमी लोकांना म्हणजे लिहिणारा साहित्यिक नसतो असं समजून चालायचं. जे वाचलं जातं तो साहित्यिक असतो. म्हणून संतोषला म्हटलं मी कठोर शब्द बोलणार आहे, नाही तो ओळखतो, मला फार पूर्वीपासून ओळखतो. तर जे लिहिलं जातं ते साहित्य नसतं, जे वाचलं जातं ते साहित्य असतं. आणि अनोळखी माणसाने जे वाचलेलं असतं ते साहित्य असतं. मित्राने, नातलगांनी जे प्रेमापोटी वाचलं ते साहित्य नसतं. तर धुळ्याला एक नकाशा आहे, आपण सर्व मान्य करतो.
पण तो नकाशा फक्त भौगोलिक आहे का? भौगोलिक नकाशा, कारण वेगवेगळे प्रकारचे नकाशे असतात. त्याच्यानंतर राजकीय नकाशा आहे, आपल्या धुळ्याचे राजकीय काहीतरी वास्तव आहे. त्याच्यानंतर भाषिक नकाशा आहे, तिथं आयराणी बोलतच लोक आहे, आटिकीतला लोक आयराणी समजत नाही. मला विचार होता की अर्ध तरी भाषण आयराणी म्हणतो का आपण? हा नाही, तुम्ही आयराणी सहन नका करू, त्याचा आस्वाद घ्या. तर एक असतो की भौगोलिक नकाशा, तो आमच्याकडे आहे, धुळेकरांकडे भौगोलिक नकाशा आहे. कुठेतरी उत्तर महाराष्ट्रात असं काहीतरी आमचं धुळ्याचं एक शहर आहे. त्याच्यानंतर असतो त्याचा भाषिक नकाशा, त्याचं नुकतंच साहित्य संमेलन पार पडले आहे आयराणीचं अमळनेरमध्ये. त्याच्यानंतर असतो त्याचा आर्थिक नकाशा, ह्या धुळे शहराची किंवा खान्देशचे आर्थिक योगदान काय आहे महाराष्ट्रात, त्याचा आपल्याला किती आकलन आहे. त्याच्यानंतर असतो सांस्कृतिक नकाशा, वैचारिक नकाशा, असे अनेक नकाशे. आपल्याला किती नकाशे आहेत सांगा? आपल्याला राजकीय, आर्थिक, भौगोलिक नकाशा आहे, मी मान्य करतो. आपल्याकडे सांस्कृतिक नकाशा किती आहे? म्हणजे सांस्कृतिक म्हणजे आपल्याला वाटेल की आपली फार मोठी, आपला खाद्य संस्कृतीचा नकाशा असतो. ज्या त्या जो नकाशा तिथली खाद्य संस्कृती काय, तर आपल्याला हा ही खानदेशी खिचडी आहे बरं का, त्याचे विशिष्ट त्याचे म्हणजे असे वेगवेगळे नकाशे असतात, त्याचं सूक्ष्म आकलन आपल्याला झालं. आणि तिथं साहित्यिक नकाशा सुद्धा असतो. तर महाराष्ट्राच्या एकूण नकाशात धुळ्याचा साहित्यिक नकाशा काय आहे त्याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की ऑडिटोरियम, ज्या शहरात चांगलं ऑडिटोरियम नाही तर तिथं नसल्यासारखं आहे. ज्या शहराला सांस्कृतिक, भाषिक, वैचारिक सांस्कृतिक नकाशा नसतो, त्या शहराचे जे मुलं असतात, त्या शहराचे जे नागरिक असतात, ते बाहेर जेव्हा जगतात ते न्यूनगंडात जगतात. हे बेसिक सायकोलॉजी आहे. म्हणजे उदाहरणार्थ संतोषने जे पुस्तक लिहिलेलं आहे ते फक्त वर्गीय प्रवास नाही येतो. त्या पुस्तकाचं विशेष महत्व काय आहे? अशा शहरात की जिथं साहित्याची उपेक्षा आहे, जिथं वाचन म्हणजे का बरं वाचन आहे, इथून सुरुवात होते. आणि वाचन फायदा काय मग? बरेच म्हणजे इथून आमचं मी मगाशी म्हणत होतो की आमचा प्रश्न अस्तित्ववादी आहे. आमचा प्रश्न ज्ञानात्मक नाहीये की हे काय आहे, हा आहे ज्ञानात्मक प्रश्न, ती जाणून घ्या. पण हे का बरं आहे मग? अस्तित्व म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करतो. म्हणजे काय गरज आहे का मग आपली ते काय, त्यामुळे भाषा कुपोषित राहते, त्याच्यामुळे आपला सांस्कृतिक विकास होत नाही. जेव्हा आपण बाहेर पडतो, कोणीतरी मुंबई पुण्याचा जोपर्यंत सांगेल तोपर्यंत आपल्याला खात्री नसते आपण व्यवस्थित जगतोय का. याचा अर्थ असा नव्हे की आर्थिक आपल्याला नकाशा नाहीये किंवा राजकीय नाही किंवा भौगोलिक नाही. म्हणून खानदेश जो आहे, आता माझे जवळपास 3.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात 230च्या पलीकडे कार्यक्रम झालेले आहेत माझे. म्हणजे बेळगाव पासून तर तिकडे गडचिरोली सगळीकडे कार्यक्रम झालेले आहेत. आणि खानदेशमध्ये पण काही झाले. पण इथं जो एकूण साहित्याविषयीचा, विचारांविषयीचा, संस्कृतीविषयीचा आहे, त्याची कारण मीमांसा होते का? आणि ती कारण मीमांसा करत असताना जे महत्वाचे दस्तावेज वापरले जातील त्याच्यासाठी हे पुस्तक महत्वाचं काय की ज्या शहरात ह्या गोष्टी नाही आहेत, त्या शहरात एखादा मुलगा वाचत असतो, लहानपणापासून काहीतरी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो, हे फार प्रतिकूल आहे. आणि या प्रतिकूल परिस्थितीत कोणीतरी लिहितो, पुस्तक लिहितो, हे फार अवघड आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्याला रोजच काही लेखक भेटत नसतात. लेखक काही इथं वाचणारे भेटत नाही. इथं आपली जी भाषा फारच काय म्हणत मोठं भाषा असते. आपली कामापुरती भाषा असते, विचारांसाठी लागणारी भाषा, सलगता जी लागते विचारांसाठी, साहित्यासाठी जी लागणारी सलगता असते. म्हणजे खंडितपणा आहे आपल्या जीवनात. आपला जास्तीत जास्त विचार जो आता उदाहरणार्थ महत्वाचा विषय जो चालू आहे आपल्या धुळ्यासारख्या शहरात, त्याची चर्चा होते आहे का? तो महत्वाचा प्रश्न म्हणजे अमेरिकेने भारतावरती आर्थिक युद्ध पुकारलेला आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे. इकडे जास्तीत जास्त चर्चा काय? हिंदू, मुस्लिम, औरंगजेब, छाबा,
हा जो आहे तुमचे मूलभूत प्रश्न काय, तुमच्या मुलाची रोजगाराची परिस्थिती काय, शिक्षणाची परिस्थिती काय, धुळ्यातली आरोग्याची परिस्थिती काय, इथं हॉस्पिटलची परिस्थिती, हे सगळे प्रश्न आहेत तेव्हा चर्चले जातात जेव्हा वैचारिक अवकाश तयार होतो. मग मी सरळ म्हणतो त्याच्यासाठी माझ्या जाण्याआधी माझी प्रतिमा पोहोचून जाते प्रत्येक शहरात आता, आणि काही विनाकारण काहीतरी आक्रमक प्रतिमा पण करून ठेवलेली आहे. आधी तत्वज्ञानाचा प्राध्यापक, त्यातल्या त्यात जेएनयू, मग विचारता सोयनी माग, अरे जेएनयू मग काय शिंदेत थांबले, अक्कल निफाद्यानी अक्कलनी गावમાં फिरी राहणार तर जेएनयू दरादर फॉरवर्ड करे राहणार. मग एक तर आयराने मग खतरनाक पण लागत मला पण आधी वापरावून गेली तटच गल्ली राहणार बरं का. आणि जेएनयूची माझं आहे, अरे मी तुम्हाला कळलाय 10 देश फिरी येले काय माले नाही का मला देशनी पडेल तुमले तुला भारताला पलीकडे तुला काही दिसेल नाही जीवनमा आणि तू माझी काढायला देशभक्ती काय राहत. मी फ्रान्समा नोकरी सोडी गेले 2007 मा, असे कितीतरी लोक सोडी दिले कशासाठी, विचारासाठी, येड लागेल का मला. पण हा जो प्रवास आहे संतोषचा हा वर्गीय प्रवास नाही, फक्त एक गरीब मुलगा श्रीमंत होण्याचा प्रवास नाही. हा प्रवास आहे त्याने अशा वातावरण कॉर्पोरेट जग असं असतं की त्यांना विचारायची असं घेणं देणं नसतं. म्हणजे हा काल जेव्हा मला घ्यायला एअरपोर्टला तो म्हणाला अरे फ्रेंच कंपनी रन होती का त्याच कारणाने येतो, कारण फ्रेंच तत्त्वज्ञ त्याला वाटतं की भारी काहीतरी. म्हटलं रनो हिटलरला डोनेशन मध्ये 1 नंबर होती, म्हटलं माहिती का तुला, अरे माहिती नव्हतं बरं का म्हटलं. कारण त्याला कारण असं की व्यापारी जगाचा विचारांशी संबंध नसतो, कारण रनो नव्हे फोर्ड सगळेच डोनेट करत होते, कारण त्यांचं काय जो सत्तेत असला ते आमचे असं असतं ते, कारण त्यांचं ते काय ते पुढे घेऊन राहणार आहे. तर हा फक्त गरीब पासून श्रीमंतीचा प्रवास नाही, हा आहे एक की त्याने वैचारिक जिवंतपणा जो आहे तो कायम ठेवलेला. म्हणजे मला आठवतं मी 97-98 मध्ये आम्ही नुकतंच माझं गाव इथून 7 किलोमीटर अंतरावरती राहावे चितोडच्या पलीकडे, तर आम्हाला अचानक गाव सोडून यावं लागलं आणि संतोष जो म्हणजे माझा शेजारी, मी त्याच्या शेजारी आम्ही राहायला आलो. तोपर्यंत आमचं काही शेतातलं काम वगैरे कसे काही अचानक सुटली नाही. म्हणजे मी शेतातली काही कामं किंवा आमची म्हैस आणि बकरी वगैरे ते पण होतं, ते पण सुरुवातीला मला काही 2-3 महिने आम्हाला करावं लागतं. यायचं तेव्हा हा एकमेव व्यक्ती होता की साई दर्शन कॉलनी कोतवाल नगर कुठे खेळताना मला दिसायचा नाही. इकडे सगळे आपले साई दर्शन कोतवाल नगर काही मित्र बसलेले पण असतील इथं, काही दिसले सुद्धा मला, भेटले सुद्धा अनेक वर्षानंतर. आणि ते याच्या संतोषच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी पण भेटणं झालं 25-30 वर्षानंतर. हा त्या वातावरणात की जिथं कामापुरतं शिक्षण, कौशल्यापुरतं शिक्षणाचा अर्थ तेवढाच आहे की काहीतरी कौशल्य अवगत करायचं ज्याच्यामुळे चांगली नोकरी मिळेल. हा जो उपयुक्ततावादी ज्याला इन्स्ट्रुमेंटल म्हणजे साधन, शिक्षण कशाचं तरी साधन आहे. शिक्षण हे साध्य सुद्धा आहे, म्हणजे शिक्षण ही एक अर्थपूर्ण चालणारी मरेपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे, त्याचा अभाव आहे 100% इथं. एखाद दुसरा अपवादात्मक सापडेल की तो शिक्षण एक साध्य म्हणून पण पाहतो. म्हणजे आता मी तत्वज्ञानाविषयी जे लेख लिहितो आहे, मला पत्र व्यवहार जो होतोय तो सगळा उच्चभ्रू, लिमय, थत्ते यांचा असे नावाचं पत्र व्यवहार होतो. कारण त्यांना वाटतं की हा माणूस बाविस्कर नावाने कोणीतरी वेगळंच कोणीतरी लिहित असेल. मग तर तत्वज्ञान आपला संबंध काय संबंध आणि कशासाठी आपले वाचना संबंध नाही आपला. कारण आपला जो दृष्टिकोन आहे त्याला आपण काही प्रमाणात आणि काही प्रमाणात आपला इतिहास जबाबदार आहे. पहिली, दुसरी, तिसरी पिढी शिक्षणात आलेली आहे, पिढ्यानपिढी आपल्याकडे शिक्षण नव्हतं. म्हणून हा जो प्रश्न आहे मी स्पष्ट म्हणतो की इथलं जे अर्थकारण राजकारण आहे ते 1 नंबरचं करंट आहे. यांच्या दृष्टीने आपण मोठेपणाच असतो ना की धुळ्याला जरी व्यवस्थित विचार केला तर याच्यापेक्षा प्रतिकूल भूगोल असलेले जे राज्य आहेत युरोपमध्ये त्यांनी प्रगती साधलेली आहे. तर त्याला दृष्टी लागते, त्याला नियोजन लागतं, त्याला तो विचार लागतो. असं नाही की खानदेशकडे ती गोष्ट सगळ्या गोष्टी प्रतिकूलता नाहीये. इथं काय की आपण समाजाचा विचार करत नाही तो. आणि याच्यासाठी मग काय करायचं, संतोष सारखा एखादा असा अपवाद असं काहीतरी धुळ्यात निघेल त्याचं तेवढं फक्त कौतुक करून घ्यायचं, नंतर काय केलं आपल्या विचारांनी आपल्याला काय करायचंय. ही जी नकारात्मकता जी आहे म्हणजे संतोष सारख्यांचं कौतुक नक्कीच करायला एखाद वर्षातून मिळेल, पण संतोषने जे जिवंत ठेवलेलं आहे, जी नैतिकता जिवंत ठेवलेली आहे, ती जी वैचारिक म्हणजे आज आपण गांधींना तर पावलोपावली शिवीगाळ करतायत अशी लोक सत्तेत बसलेली आहेत.
मग काय मित्रापोटी दोन तीन मिनिटं गांधीजी चांगलं ऐकायला काय जातं आपल्याला? म्हणजे मी काय गांधीवादी वगैरे कुठलाच वादी नाही, मी त्याला सांगितलेलं आहे. प्रोफेसर कुठलाही वादी नसतो, कारण कुठलाही वादा अंतिम नसतो. प्रोफेसर जर वादी असला तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे? प्रोफेसरांचं असतं की जगात एवढे वाद आहेत, तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही शोधाल. प्रोफेसरचं काम आहे की सगळे वाद जे आहेत विद्यार्थ्यांसमोर प्रामाणिकपणे चिकित्सकपणे मांडणं. माझ्या कार्यक्रमात जेव्हा येत असतात तेव्हा पण कार्यक्रमाआधीची कुसकुसची ज्ञान आहे माझ्याविषयी वेगवेगळ्या प्रतिमा पेरत चालतात. संस्कृती तुम्ही आपल्या थोडीच आहे, पण माझं जर म्हणायचं की मी ह्याच भागातून गेलेलो, हाच जो परिसर आहे आम्ही सोबत काम केलंय, कुटुंबाचा परिसर वगैरे. मी आणि तो आर्यन केमिकल मध्ये 2-3 महिने काम केले होते सुट्ट्यांमध्ये आणि तो कामाला होता. तर असे की हा जो आहे की याने मला जे समर्थ वाग्देवता मंदिरची जी लायब्ररी हा घेऊन गेला होता. मला जो डोळ्यात आलो होतो, मला पण वाचायची सवय होती, आवड होती आणि हा एकमेव होता ज्याचं वाचनाशी एवढं घनिष्ठ नातं होतं. माझं नातं जे होतं ते धक्का तंत्राने शिक्षणात आलेलो आहे. म्हणजे आमच्या नावामध्ये शिक्षणाचा तसा काय संबंध राहिला असता तर मी अपवाद ठरलो नसतो. तसं डोळ्याचा काय संबंध असा पण प्रश्न विचारू शकतो मॅडम मी. बरेच मॅडम बसलेले आहेत रिटायर्ड प्रोफेसर. तसा आमचा शिक्षणाशी काय संबंध? जे 2-3 नावं बोलली की ज्यांनी शिक्षणासाठी फार प्रयत्न केलेले, आता पण इतिहास झालेला आहे. सध्याची परिस्थिती राजकारण अर्थकारण त्यांच्या हातात शैक्षणिक संस्था त्यांना दृष्टी नाही, दृष्टीहीन लोक आहेत ते. आणि माझं काम आहे की वैयक्तिक कोणा बांधले नाही आपला वाईट कोणाला वावराची काय करायचं बांधली चाल काय 20 वर्षापूर्वी बाबरी काय केलं. म्हणजे याचा अर्थ की माझं वैयक्तिक कोणाशी वैर नाही, माझं समाजाशी घेणं देणं आहे. आणि समाजासाठी जे काही विघातक ठरेल त्याच्याशी मी वैर घेत असतो आणि ते वैर व्यवस्थित घेत असतो. त्यांनी लक्ष ठेवावं. त्याच्यासाठी कुठलीही तडजोड करत नाही. माझ्यावरती आक्रमण झालेले, हल्ले होत आहेत, माझ्याशी ट्रोलिंग होते, त्यांना माहिती नाही, त्यांना पूर्ण उरेल. कारण माझ्यासाठी काय आहे की समाजाच्या हितात जे असेल ती बाजू मांडत राहणं. मी कुठल्याही पक्षाला सोडत नसतो. ते काही पक्ष काय आहेत की किमान ठीक आहे आपले 2 पट त्याचे 4 पट राहते ना, काय त्यांचा दृष्टिकोन आहे की आपले 2 पट राहणार त्याचे 4. कारण राजकारणात कोणीही असा गेला नसतो. फक्त आहे की कितपत म्हणजे सरळ फारकत म्हणजे 100% नैतिकता. राजकीय तत्वज्ञान माझं जे इंग्लंडची डिग्री ती राजकीय तत्वज्ञानातली आहे. आमच्या ताईने ते इंग्रजीत पळून गेले म्हणून तुम्हाला लक्षात आले नसेल. त्याच्यात आहे की नैतिकता आणि राजकारण याच्यात कलॅप्स होत नाही, ही वेगळ्या गोष्टी असतात. पण पूर्णपणे फारकत झाली असेल तर त्या समाजाचा सत्यानाश निश्चित आहे. आज नाही तर उद्या नाही तर परवा तो समाज अंकित होत असतो कुठल्या तरी वेगळ्या शक्तींच्या. म्हणून आता तो मागचाच माझा 15 दिवसांपूर्वीचा कार्यक्रम होता विदर्भात. तिथं आमचे कुठले तरी उत्तर भारतीय माणूस व्हाईस चान्सलर बनून बसवलेला आहे तिथं. तो अशा पद्धतीने महाराष्ट्राविषयी सांगत होता की महाराष्ट्राला वैचारिक परंपराच नसावी. देखिए शरद जी, आप जेएनयू से आते हैं और जेएनयू है जो यमुना की जो है हम आते हैं बनारस से और वो गंगा है और गंगा जमुना का जब मिलाप होता है तो क्या कुंभ मेला लगता है. त्याला काय म्हणायचं होतं? कुंभमेळा आणायचं होतं त्याला एक खात्रीने. माझं नाव बरोबर जेएनयूला जोडायचं आणि जेएनयू विषयी एक नकारात्मक प्रतिमा झालेली तयार आहे. म्हटलं जेएनयू फार नंतर येतं, मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रात फार मोठी परंपरा राहिली, त्याची चर्चा करायला पाहिजे म्हटलं. आणि तुम्ही महाराष्ट्रावरती ही जी परंपरा लागताय, करोडो रुपये खर्च करून आणून इथं जी गर्दी गोळा केली जाते, जी कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमात दिसणार नाही, वैचारिक कार्यक्रमात दिसणार नाही, महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला साजेल अशा कुठल्याही गोष्टी जी तुम्ही लाखोच्या संख्येने गर्दी गोळा करताय, तुम्ही गुन्हेगार ठरणार आहात. आणि ते वाटून होईल नंतर मग 1 शतकानंतर त्याच्यावरती चित्रपट बनवा, तेव्हा तुम्ही परत राहणार. पण तेव्हा मात्र तुम्ही नालायक पद्धतीने फक्त बघायची भूमिका पार पडतात. जेव्हा बाहेरून आक्रमण होतात तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? जेव्हा विशेष काळात छत्रपती संभाजी महाराज असं होतं तर सगळे जे आता एवढे विरोधात ते मेलेले होते का? चाकरीच करत होते ना. हे अंकित्व येतं कारण आपण वैचारिक दृष्टीने अधू होत असतो. म्हणून ज्या गोष्टी अपवादात्मक पद्धतीने घडतायत अशी पुस्तकं येत आहेत.
गांधीवादाला फक्त असं गेटोवाईज करणं, पण गांधीवादाला सार्वत्रिक करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गेटोवाईज करून प्रतिमा करून त्याचं पूजन करणं, अरे गांधीवाद म्हणजे काय निरुपद्रवी वस्तू होऊन जाते ना. मग अजून मधून मग गांधीजींना टिंगलटवाळी करायची 24 तास आणि एखादा मिनिट पूजन करून घ्यायचं, काय फरक पडतोय? तर मुद्दा असा आहे की आपल्याला नकाशा आहे, तो फक्त भौगोलिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे. आपण सगळे जे इथे जेवढे जमलेले आहोत त्यांनी विचार करायला पाहिजे आपल्याला धुळ्याला सांस्कृतिक नकाशा पण असला पाहिजे आणि तो वस्तुनिष्ठ वैश्विकतेच्या पातळीवरती असायला. आपल्याला काय वाटते दुय्यम आहे. बाहेरचा माणूस आपल्या संस्कृतीविषयी, आयराणीविषयी काय आदरभाव आहे की तुच्छता भाव आहे आपल्याला समजायला पाहिजे. आपल्या शहरातलं जे साहित्य आहे ते साहित्य निर्मितीला वैश्विकतेचे परिमाण आहेत का? म्हणून संतोषने जो जीवन अनुभव जो लिहिलेला आहे तो एक महत्वाचा सोशियोलॉजिकल डॉक्युमेंट पण आहे. त्याच्याने कारण कुठल्याही व्यक्तीच्या प्रवासात दोन गोष्टी असतात, एक वस्तुनिष्ठ घटक, दुसरे व्यक्तिनिष्ठ घटक. वस्तुनिष्ठ म्हणजे त्याची मेहनत, त्याने ज्या पद्धतीने एक मोटिवेटेड असून आणि एकाग्रतेने ती मेहनत घेतलेली आणि जे साध्य त्याच्यामध्ये ते. वस्तुनिष्ठ घटक म्हणजे की त्या शहरात तसं पूरक वातावरण होतं का? पूरक वातावरण आहे तर अनेक संतोष घडतील. शिक्षणासाठी पूरक वातावरण, सांस्कृतिक गोष्टींसाठी पूरक वातावरण, ह्या ज्या गोष्टी आहेत. तिथे लायब्ररी, मी फक्त एक चांगली लायब्ररी पाहिली होती पांढरनदीच्या काठी, पण तिथं ती UPSC MPSC साठी तिचा वापर केला जातो. मी सांगतो आपल्या धुळ्यात जिल्ह्याचं शहर आहे बालाजी सर, मी तुम्हाला सांगू इथं पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे तुम्हाला पुस्तकांसाठी दुकान नाही. तुम्ही जरी असं साहित्याचं पुस्तक असं त्याला डेडिकेटेड असं दुकान नाही धुळ्यात. म्हणजे पुस्तकांची जी दुकान आहेत ना तुमच्या डोक्यामध्ये, ते ऍक्च्युली शाळेचे पुस्तक आहेत ना ते भेटतात, स्टेशनरी भेटतात, ही शोकांतिका आहे. हे सगळे जे आहे ते वस्तुनिष्ठ निकष आहेत, त्याच्या आधारावरती आपण नकाशा कुठे आहोत का ते सिद्ध होईल. म्हणजे कुठल्याही पुण्याच्या कुठल्याही पेठे जा तर चांगले 1-2 ऑडिटोरियम तुम्हाला सांगेल. येड लागली का त्याची? आपण फक्त म्हणजे आपलं म्हणजे आम्ही जगतोय तेच त्याच्यानेच आपण खुश आहोत का? आपल्याला सांस्कृतिक ऑरा पाहिजे. ऑरा हा फार महत्वाचा शब्द आहे. ऑरा म्हणजे जेव्हा आपण तिथं उभं राहतो तिथं वाटायला पाहिजे की ह्या व्यक्तीच्या अवतीभोवती एक वलय आहे, ते वैचारिक आहे, ते भाषिक आहे, ते सांस्कृतिक आहे. जेव्हा सांस्कृतिक भाषिक हे वलय जातं, तुम्ही फक्त एक वस्तू राहतात, तुम्हाला एक अस्तित्व नसतं, प्रतिष्ठा नसते. किती श्रीमंत असाल डझंट मॅटर. त्याला माहिती संतोषला की सनदी अधिकारी, राजकारणी वगैरे ह्या गोष्टींच्या कार्यक्रमात मी जात नसतो. किती मोठं त्यांनी काही सांगितलं जात नसतो. मला वैचारिक म्हणजे राजकारणी वैचारिक सुद्धा असू शकतो हे मला माहिती. काही राजकारणी मला ते वाचन करत असतात ते मला खासगी भेटतात. फक्त मी सनदी अधिकारी आहे म्हणून किंवा मोठा उद्योजक आहे म्हणून माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून काहीतरी नाही खाली जायचं. मी खासदारांना खाली उतरवलेला आहे कारण तो आधार नाहीये. याचे साहित्य समाजाची वाट लावली ना. आमच्या जगात जैनच्या विद्यार्थ्यांनी लोकसत्तामध्ये सनसनीत लेख लिहिला होता. साहित्य वजा संमेलन हे साहित्य संमेलन होतं. काय साहित्याची संबंध तुमचा? जे साहित्याचे निकष जर मी वापरले महाराष्ट्रातलं 80-90% मी साहित्य बाद करतो. फार कमी लोकांना साहित्यिक म्हणतो, त्यांच्यापैकी बालाजी सुद्धा आपल्या डोळ्यात आलेले आहेत. साहित्य काय? साहित्याचे वेगवेगळे म्हणजे जे एक सौंदर्य शास्त्रात्मक त्याला पैलू असतो, शैलीचा पैलू असतो, त्याला एक वैश्विकता असते, अनेक गोष्टी असतात. हे जे पैलू जेव्हा येतात फक्त मी संघर्ष केला, संतोषने पण नमूद केलं, हा आधार असतो. कारण प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष लावून ठेवलेला आहे. कोणाचंही जीवन संघर्ष रहित नाहीये. संघर्षाचा अर्थ काय काढताय तुम्ही? त्याला ज्ञानात्मक पैलू आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं ते काव्यात्मक पैलू आहे त्याला. काही गोष्टी मी त्याला सांगितल्यात का की म्हणजे अजून त्याच्यावरती थोडंसं प्रमाण भाषेचं जोखड दिसतंय, पण त्याच्यातला जो एक हिंस्र पशु जेव्हा बाहेर पडेल तर त्याला ती शैली मिळेल त्याला. पण या पुस्तकाचं जे महत्व आहे त्याचा तो धुळ्याचा दस्तावेज आहे. या भागातलं भूगोल आहे, ह्या भागातले आणि ह्या भागातलं जे एक जे आपण म्हणूया की ज्याला आपण डेफिसिट म्हणतो, डेफिसिटचे डॉक्युमेंट आहे की ह्या डेफिसिट असून सुद्धा हा माणूस काहीतरी धडपड करतोय. त्याच्या प्रेमापोटी आपण सगळे आलेले आहात. पण आपल्या घरात
वैचारिक वातावरण किती आहे ते सोडून बाहेर जातो. आपल्याकडे जो गेज आहे, गेज म्हणजे तो एक दृष्टिक्षेप आपल्याकडे टाकला जातो, तो ऑरा आहे असं टाकला जातो की हा कोणी तर धुळ्याचं दिसतंय, वाट पाहिलं, हा प्रतीक्षा करू द्याला असं. याच्याने ना मी धुळेकर म्हणून मला फार कमीपणा वाटतो याच्यात, की धुळ्याचं खानदेशचं नाव किंवा दिल्ली वगैरे. दिल्लीत आता मला मी तसं उत्तर भारतीय झालेलो आहे. 23 वर्ष मला 46 वर्षांमधून 23 वर्ष मला महाराष्ट्र बाहेर होतात. पण मी जरी महाराष्ट्र किंवा धुळे सोडलं असेल पण धुळे माझ्यात आहे ना. म्हणजे मी फक्त कटू बोलतो म्हणून थोडी बात करू शकता तुम्ही. माझ्या शहराची प्रगती, माझ्या शहराचं नाव साहित्यिक नकाशावरती यायला पाहिजे, सांस्कृतिक नकाशावरती यायला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी तर मला तर प्रयत्न करावे लागतील आणि आपण आपापल्या परीने प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण चिकित्सक असणं म्हणजे नकारात्मक नव्हे, चांगल्या वाईट ज्या गोष्टी आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे. म्हणून आपण आपल्या मुलांना, तो पण सहमत आहे माझ्याशी, तर माझी तुम्हाला विनंती असेल की संस्कृतचं जे पुस्तक आहे ते वाचन करताना बऱ्याच असे जे ठिकाणं येतात, म्हणजे जागा आहेत त्या पुस्तकात की तिथं डेफिसिट आहे आणि तो डेफिसिट तो फार प्रयत्न करून ते डेफिसिट भरून काढतोय, जे की समाजाने ते भरून काढले पाहिजे. कुठे डेफिसिटच्या जागा शोधा आणि ते आपण एक समाज म्हणून काय करू शकतो त्या दृष्टीने तो दस्तावेज फार महत्वाचा आहे. की संतोष सारखे असे अनेक धड पडत असतील आपल्या शहरात, पण ते काय की सगळेच काय त्यांच्याकडे ते विल पॉवर नसतं. बरेच जे असतात ते जस्ट गिव्ह अप, म्हणजे 1-2 वर्ष ते प्रयत्न करतात काहीतरी वेगळं विश्व तयार करायचं, नंतर मग काय तो बी टुकार मी बी टुकार जाते मग डायरेक्ट मोठमोठा पदवर जातात. आणि खरं आहे भाऊ, तुम्ही बरोबर आहे, जेवढा मोठा टुकार तेवढं मोठं पद. आपण भविष्य काय आहे, महाराष्ट्राची एक ओळख आहे आणि जो नकाशा असतो तो नकाशाचं सरळ सरळ समीकरण ओळखीशी असतं. तुमची ओळख काय आहे? तुम्हाला फक्त भौगोलिक ओळख आहे का? तुम्हाला फक्त आर्थिक ओळख आहे का? तुम्हाला एक सांस्कृतिक भाषिक ओळख आहे आणि ती ओळख इतर मान्य करतात तेव्हा ती ओळख होते. आपण स्वतः काय, आपण स्वतः जगज्जता समजू स्वतःला, मनी आहे आणि जगमा भारी आहे, पण ते त्या बोलतच का? मी जेव्हा डॉक्टर आनंद नाटकरनी माझी मुलाखत घेतली तर तिथं सुरुवातच मी आयराणी केलेली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुण्यामध्ये, तिथं 1200 जे कोथरूडचा क्राऊड बसलेला होता त्यांना थोडं मला भाषाशास्त्र काय असतं, भाषाशास्त्र समाजशास्त्र यांचा संबंध काय असतो हे सगळं त्यांना असं छोटं छोटं पेल्सने द्यावं लागलं. कारण त्यांना असं वाटतं की हीच भाषा आहे, म्हणजे ती जे बोलतात ती तुम्ही चुकीची भाषा बोलताय, आयराणी म्हणजे चुकीची भाषा. नंतर नाही तुमले भरपूर शिकणं पडेल. त्या प्रॉब्लेम काय ना आम्हाला खानदेश लोक अज्ञानी आहेत आणि त्या माणूस बी ते अज्ञानी आहेत. तुम्हाला प्रॉब्लेम काय, तुम्ही अज्ञानी पण तुम्ही माणसे तुम्ही अज्ञानी आहेत, मुद्दा तो आहे. तर हे जे कुठलेही केंद्रीकरण हे घातक असतं. म्हणून तो मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या, त्यांची एक ओळख आहे, त्यांचा नकाशा आहे, त्यांचा सांस्कृतिक. आणि विदर्भातले वातावरण प्रचंड व्हायब्रंट आहे. विदर्भात मला ते फील होतं. विदर्भातलं जे वैचारिक सांस्कृतिक जी ओळख आहे ती, आणि मराठवाड्यात पण ती ओळख ते व्हायब्रंट आहे. खानदेश मात्र सगळीकडे प्रवास करा, नाही ती ओळख नकारात्मक ओळख आहे. याच्याविषयी आपण आत्मनिरीक्षण करायला पाहिजे आणि आत्मनिरीक्षण करण्यासाठी अशी पुस्तकं तुम्हाला सहाय्यभूत ठरतील. तुम्ही माझे शब्द ऐकून घेतले त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळे जे आयोजक आपले संदीप त्यांनी जे सुंदर नियोजन केलेलं आहे आणि असे कार्यक्रम परत परत होतील जिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. जे विद्यार्थी फक्त रील्स पाहतात सध्या ते ऍक्च्युअली त्यांच्या भविष्यासाठी ब्रेन रॉट नावाचा शब्द आहे, त्याचा जो ब्रेन आहे तो रॉट होतोय. जे रॉट जे होतो ना ब्रेन, असं स्क्रोलिंग करत असताना तर तुम्हाला तो खंडितपणा तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतो. म्हणजे विचार करण्यासाठी जो सलगता लागते. आणि आपण जेव्हा डोळे बंद करतो तर आपल्याला इनव्हिजिबल वस्तू असतात, म्हणजे विचारांच्या वस्तू, त्यांच्यातली सुसंगती दिसते आपल्याला. त्याच्यासाठी वाचन महत्वाचं आहे. ती म्हणजे कुठल्याही वयाच्या असू द्या, वाचन त्याच्यासाठी एवढं महत्वाचं आहे की तुमच्या वैचारिक सलगता आहे, ते कोहिरन्स येतो तुम्हाला. एक तुम्हाला काही काळ तरी तुम्हाला कुठली तरी वस्तू एक समग्र पद्धतीने दिसू शकते. आपल्याला गोष्टी असं छोट्या छोट्या पैलूंमध्ये दिसतो कारण आपण खंडित करून ठेवलेलं आहे, कारण आपण एवढे ब्रेन रॉट होते. ब्रेन रॉट आता एस्टॅब्लिश शब्द झालेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एक पुस्तक वाचतात तर तुम्हाला ते सगळे जे टेक्स्ट आहे, पुस्तक आहे, ते तुम्हाला डोक्यात ठेवावं लागतं. ते 30 सेकंडच्या त्या तुमच्या रील्स आहेत तुम्हाला खंडित करतात. त्याच्यामुळे तुमची जे कॉग्निटिव्ह जी
जी तुमची आकलन क्षमता आहे तिला ती सवय होते आणि ते ऍडिक्शन होऊन जातं नंतर. पण तुमच्या वागण्यात, इतरांशी बोलण्यात, इतरांशी इव्हन आय कॉन्टॅक्ट करताना तुम्हाला ती सलगता जाणवत नाही. इतरांकडे जेव्हा तुम्ही पाहता तुमच्यात एक विचलित होता तुम्ही, तो खंडितपणा येतो. म्हणजे आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्याला तो घाव घालते ब्रेन रॉट. म्हणून आपल्या मुलांच्या हातातून फोन घ्यायला पाहिजे आपण, त्यांच्या हातात पुस्तक दिली गेली पाहिजे. मी सांगतो स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे तिथे डिजिटल एज्युकेशन वगैरे त्यांनी बाद केलेलं आहे. ते पारंपरिक शिक्षणाकडे गेलेले नसतात. डेन्मार्क, नॉर्वे या सगळे देश आहेत त्यांना याचे दुष्परिणाम दिसत आहेत मुलांमध्ये काय होतात म्हणून ते एक डिजिटल वगैरे सगळं नाही, पारंपरिक पद्धतीने पुस्तक वाचते त्यांना. तर मी इथं थांबतो, बराच उशीर झालेला आहे. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. त्याची एक सूचना आहे की अवघ्या सवलतीच्या दरात आपण या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध केलेली आहेत. ज्यांना कोणाला पुस्तकं घ्यायची असतील आपण त्यांच्यासाठी बाहेर पुस्तकं उपलब्ध करून आपण 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सज्जन भाव, सर्वांनाच माझा नमस्कार. माझं नाव सौ रेखा किशोर बारी. 2 वर्षांपूर्वी मी JRC हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले आहे. आमच्या धुळे एज्युकेशन सोसायटीने अनेक हिरे हे जन्माला घातलेले आहेत. अनेक हिरे आणि त्यातलाच एक हिरा म्हणजे आमचा हा विद्यार्थी संतोष शिंदे. इयत्ता 7वी 8वीत असताना हा आमचा विद्यार्थी विजय हस्तलिखितासाठी लेखन करायचा. विजय छापील नावाचा जो अंक आहे 108 वर्षांची परंपरा असलेला, तर त्यामध्ये एवढ्या लहानपणी याची कविता त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती. तेव्हा त्याचं ते लेखन कौशल्य बघून त्यावेळी जाणवलं होतं की संतोषमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या उक्तीप्रमाणे संतोष शिंदेनं त्याच्यातली जिद्द, त्याच्यात असलेला अतिशय नम्रपणा, कष्टाळू जिज्ञासू वृत्ती, असे जे विद्यार्थी असतात ना ते शिक्षकांच्या नेहमीच स्मरणामध्ये राहतात. जरी त्याला जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागला, पण त्यातून मार्गक्रमण करता करता त्याने यशाचे शिखर गाठण्याचा उत्तम प्रयत्न केला. म्हणून संतोष शिंदेचं मी खूप खूप अभिनंदन करतो. वर्गात आमचं एक छोटंसं वाचनालय होतं आणि या वाचनालयाचा सगळ्यात जास्त लाभ त्या काळात घेतलेला तो म्हणजे संतोषने. शाळेचं ग्रंथालय सत्कार्य तेजस सभेचं जे वाचनालय आहे तर तेथे बसून तो नेहमीच वाचन करत असायचा. पुढे लेखनाची स्फूर्ती त्याने दिली. विद्यार्थ्याला गरज असते ती म्हणजे सुप्त गुण ओळखण्याची आणि शिक्षक फक्त त्या ठिकाणी दीपस्तंभा समजतात. त्याच्या या पट्याऱ्या या आत्मकथनातून जीवन संघर्षातून केलेली वाटचाल व या वाटचालीतून गाठलेलं एक शिखर आणि या शिखरावर विराजमान असलेला आमचा हा विद्यार्थी पाहून खूप आनंद होत आहे. जीवनात सकारात्मकतेची झलक असल्याने प्रत्येक संकटातून त्याने यशस्वीरित्या मार्गक्रमण केले. एका शिक्षकाला नेमकं काय हवं असतं, आपल्या विद्यार्थ्यांना आकाशात उंच भरारी घेताना त्याला बघायचं असतं आणि ते या ठिकाणी संतोषच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालं. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांचे भविष्य उज्ज्वल करो हीच एक मनापासूनची इच्छा. या पुस्तकामध्ये मी आता पुस्तक चाललं आणि त्या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे खोटेपणाची शिक्षा. आणि ही खोटेपणाची शिक्षा नेमकी का मिळालेली आहे तर ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि संतोषने त्या ठिकाणी माझं नाव पण नमूद केलेलं आहे. त्यामुळे संतोष बद्दल माझा आदर अजूनच म्हणावलेला आहे. तर या ठिकाणी
त्याचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांचे भविष्य उज्ज्वल करो ही एक मनापासूनची इच्छा आहे. पट्याची निर्मिती करणाऱ्या संतोषला व त्याच्या कुटुंबियांना सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देते आणि त्याने लिहित राहावं यासाठी मी त्याला डायरी आणि पेन या ठिकाणी देते आहे. त्याने त्याचा स्वीकार करावा अशी मी त्याला धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मनोविकास प्रकाशनातर्फे उपस्थित मान्यवरांसाठी काही भेटवस्तू आली आहे. खरं तर ती भेटवस्तू देखील वैचारिक आहे. मी आशिष पाटकर सरांना विनंती करतो की आपण आपले हस्ते द्यावे. द इंडियन आपल्या पुस्तकाचं नाव आहे. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी माननीय रवींद्र शिंदे यांना आमंत्रित करतो. सगळ्यांना रामराम. माझ्याकडे आभार प्रदर्शनाची जबाबदारी होती, मी बंदोबस्ती घेतली. काही गोष्टींचा खुलासा होणं आवश्यक आहे. तर आभार प्रदर्शनाच्या आधी काही गोष्टी माझ्या आणि माझ्या बाबतीच्या आणि माझ्या आईच्या बद्दलच्या मला सांगणं गरजेचं आहे. काही वेळेस मला उद्धटपणा वाटतो बा सगळ्यांना, पण मला आई आणि आत्या यांनी नेहमी शिकवलं की मी सुखदेव शिंदे आहे, म्हणजे वडिलांचा बाप आहे आणि तो त्यांच्या पुढे आलो आहे. त्यामुळे ते मला लहानपणापासून मी इथं साजरा आहे आणि मी इथं नाही ते लोकांनाच घुसून गेलं असं नाही. म्हणजे निघतच नाही. आणि खरंच त्या लहानपणाच्या स्टोऱ्या सगळ्या ऐकलेल्यामुळे मी तसाच बागत गेलो साखरेसारखा आणि तसे लाड पण पुरवले त्याचे. तिची तकलीफ संपली तर मी काही करायला तयार असतो आणायला. वडिलांची पण दारू मी अड्ड्यावर जाऊन आणायचो आणि त्या दरम्यान मला व्यवस्थितशी ती घृणा झाली मनामध्ये की पोलीस आहेत, एक लहान मुलगा दारू घ्यायला आलेला आहे, पोलीस हप्ता घ्यायला आलेला आहे. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ते सिस्टमबद्दल राग, शिक्षण व्यवस्थेत पण तसंच शाळेत न द्यायचं. आमच्या अगोदर शिक्षकच म्हणून द्यायचे की शाळा सोडून दिली करायचं. उदन हायस्कूलला मी 3 महिने शिकलो फक्त. ती सिस्टम मला नाही पडली. मी म्हटलं आपण बदलून जाऊ, हे बदलणार. मी बदलून गेलो. भाऊ आणि माझ्यामध्ये नेहमी वैचारिक वाद इतकी टोकाचे असतात की मला तरी मी मार काढतो. एका अहिंसावादी माणसाचा मार मला काढतो. आणखी त्याच्यातच कधी कधी भाऊ म्हणजे इतकी चढेल असतो असं नाही म्हणणार, पण मध्ये संघात लहान आहे मग काय आणि असं करत करत वाचनाचं आवड मला त्याच्यापासून लागलं. बरे मी शिकलो नसेल पण तुम्हाला सगळ्यांना माहिती मला, मी डोकं आपण सांगतो मी नाही शिकलोय. मी 7वीत पास आहे, 8वीत गेलोच नाही, 3 महिने गेलो तरी लोक नाही खरं पडत नाही. हेच माझा गुरु, हेच सगळं काही मला आवडत नाही त्याच्या रंग बघवलं पण चालत नाही. आणि ह्या सगळ्या काय करून सांगतो मला, आपल्या सगळे घरचे लोक आहेत. आम्ही गोंधळ करणार होतो या कार्यक्रमाला. नाही तो आपला पण यांनी मला गोंधळ उठलेलं नाही. दोघं माहिले त्यांनी उठलेला नाही. त्यांना काय त्यांनी असं वार ठरवला गुरुवार काही करायलाच मागले नाही मला काही. आणि निमित्त तुमचं ठरलं, तुमच्या दादाला मॅच होतो आता झालं. आमचा प्रवास असा झालेला आहे की आम्ही एन्जॉय केला त्याला. आम्ही रडलो गेलो म्हणजे इतर लोक तिथे हात टेकून देतील काय असेल. आणि आपण सगळे तसेच आपलं मिलकर म्हटलं म्हणजे कष्ट करायला पोलीस कॉम्रेड मनोहर पाटलांचा मी हे आहे म्हणजे शिष्य आहे. मला काय समजत नाही की कॉम्रेड काय असतं वगैरे वगैरे.
मी आता काय सराव करतो वैचारिक वाद माझ्या भावामध्ये नेहमी फक्त गांधीवाद आणि माझा म्हणजे वाद वेगळा असायचा. मला तो वाद करायचा कारण की वादाची काही गोष्टी नाही पडायची. आई वडिलांना विरोध करायला मी वयाच्या 16 वर्षापासून सुरुवात केली. तुमचा निर्णय चुकतोय मी ठामपणे सांगायचं चुकतोय तुमचं. पण भाऊ आज्ञाकारीच राहून बाळ आपलं चांगला घडीच करता आहे खरं भाऊ. ते तिकडं मागले काही इकडं मी इकडं असेल नेहमी भांडण करायचं काय सांगतो. हा त्याच्याकडे कंप्लेंट करायचे तो आई पण त्याला समजून सगळ्या ठिकाणी तिने माझं काही म्हणते तिथंच काम केलं सगळं. असं करत 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 मला वाचनाला त्यांनी नेलं बळजबरी नेलं. मला वाचनाची शोध नव्हता लागत होते मला कॉमिक्स ते लहान मुलांचं जे असतं ते कागद चौधरी वगैरे असं असं करत करत मी पण मोहन पॅटर्नपर्यंत पोचून गेलो वाचायला. भले समजत तसं मला काही तो मी वाचायचो काहीतरी सांगतो मोठा भाऊ तर काही होत सांगणार नाही. मग एक धीरे धीरे आवाज निर्माण झाली. माझी पण एक शैली बनली बोलण्याची शैली बनली लिहिण्याची शैली बनली आणि मला असं काही पुस्तक लिहावं वगैरे वाटलं नाही कारण की मी थोडं झेंडा लावला नाही काही काय करू मी आहे तू आपण आपला पण टाईम आहे मग याला बोलू बघ ते पटाला पटारे लिही म्हणजे मी लिहून आयुष्य नंतर झाला आम्ही प्रत्येक ठिकाणी चांगलं काम केलं सोबत काम केलं. आपल्याला निर्णयाला तो आधी लागला आणि असं नाही ऐकायला गोष्ट लतापासून नाही की माझा बघायला लावून असं नाही. मी माझा गेलो माझा विचारलं माझा लागलो इतका लागलं मला कोणी कामाला ठेवायला लागायचं त्याला स्वतःला लावायचं तिथे सांगतो की तू एवढं शपूरला काय कामाचं. आम्ही गिरनारला सोबत काम केलं सोबत काम केलं आम्ही RM केमिकलला सोबत काम केलं आणि सगळा प्रवास सारखा होता. म्हणून मी बोललो की पट्ट्याने पण राहिला असतं तर चालला असतं. आता तो लिहिणार आहे माझं पुस्तक आणि मी रॉयल्टी पण देणार आहे आणि मानधन पण देणार आहे ते ना आपलं काम येते. आपण सर्व आलात माझे गणगोत आलेलं आहे. असे लोक या ठिकाणी आहेत की म्हणजे पूर भरून यावा मला तर रडायला सोबत नाही. पण खरंच असं वाटतं की यांनी आपल्याला संघर्षात बघितलेला आहे हेच आपल्याला आज इथे बघता आहे. आणि एक नक्की आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करतोय सगळ्यांची परिस्थिती सारखी सगळ्यांनी काय शब्द वर आलेले आहेत. काही ना शब्द नसेल सापडले त्याला सापडले त्यांनी देऊन टाकलं मला सापडत नाही. म्हणजे आमचे गंटू मामा असतील किंवा संजयभाई असतील मनोज असतील संजू असतील प्रदीप जाधव असतील सगळ्यांचा संघर्ष आहे. आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी किमान तयारी सुरू करायला काय हरकत नाही. लिहा ते कोण बघते आपण मातृभूमीला गाणं म्हणतो तसं लिहून टाकायचे आपली डायरी कामात पडत कधीतरी. माझे गणमत आले ते माझे माम बहिणी आलेले आहे माझ्या फुल बहिणी आलेले आहेत मावस बहिणी आलेल्या आहेत शेजारी आहेत सगळे आणि सगळ्यांना उत्सुकता होती या कार्यक्रमाची इतकी भयंकर उत्सुकता होती की मला भीती वाटत होती काय आता म्हणजे अपेक्षा काय यांच्या सगळ्यांचं जेवण ठेव आता ज्यांना जेवायचं असेल त्यांनी आमच्या घरी येणार आहे. आमच्या वहिनी साहेब त्यांनी इतक्या तापड माणसाला सांभाळून घेतलं की ते मला माहिती आहे 2 तास सुद्धा आम्ही म्हणजे घालायला होता ते आईकडनं आलेले गुरु आता काही बोलत नाही असं. तर आपण सगळ्याला मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. खूप वेळपासून गंभीरता इतकी वाढली होती की आणि थोडं असणं गरजेचं मला स्वभाव असं आहे असं नाही मी गंभीर पण बोलतो पण आता तुम्ही केव्हापासून गंभीर झालाय की काय गंभीर बोलू धन्यवाद सर. खरं तर आभार प्रदर्शन करणं हे आपल्या संस्कृतीचं एक लक्षण आहे. आपण या ठिकाणी सर्वजण आलात आपला वेळ दिला. खरं तर आम्हाला एक सर प्रश्न पडला होता. मी संदीप सरांशी माझा एक 2दा टोकाचा वाद देखील झाला. टोकाचा म्हणता नाही आमचा प्रेमाचा वाद असतो तो की असं टाईम का निवडला हा वेळच का
किंवा ह्याच वेळेवर आपण काय ऐकलं, कारण वर्किंग डे आहे आणि त्यांचे व्यवसाय असतात, कोणी नोकरीला आहे. आमचे काही या ठिकाणी वकील मित्र आले, त्यांचे केसेस असतात अत्यंत महत्वाच्या. काय करायला काय म्हणजे हा वेळ काय होता, त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की संतोष सरांचे बाकीचे कोणी लोक येतील ज्यांना आवड आहे, ज्यांना शरद सरांना भेटायचं ऐकायचं ते तर येणारच आहे, सुतार सरांना ज्यांना ऐकायचं ते येणार आहे. परंतु असे काही ग्रामीण भागातील मंडळी आहे की त्यांनी संतोष सरांना लहानाचं मोठं होताना बघितले, त्यांचा संघर्ष बघितला आहे आणि जर त्यांनी संघर्षामध्ये साथ दिली तर त्यांच्या या यशामध्ये त्यांचा वाटा देखील मोठा आहे. म्हणून त्या लोकांसाठी आपण हा वेळ निवडला होता आणि हा वेळ अत्यंत असा उत्तम असं निवडला असं आजची घडी पाहून मला वाटते. मान्य शरद सर, बालाजी सुतार सर, अलकाताई, संतोष दादा, खरं तर तुमचा देखील आम्ही आभार मानणार आहोत. कारण एवढा मोठा सोहळा आम्हाला या ठिकाणी ऑर्गनाईज करण्याची आपण वेळ दिली, एक चान्स दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला धुळ्यातील ज्येष्ठ असतील, तरुण असतील, बाल कलाकार असतील, सर्वजण आल्यात या ठिकाणी मी आपले आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. बंद स्वर्गसाती जात केले त्यांनी बंद स्वर्गसाती अंबावरी संसाराची पुढे धूळ माती अंबावरी संसाराची पुढे धूळ माती आम्ही ती स्मशाने जाना प्रेतहीन वारी आम्ही ती स्मशाने जाना प्रेतहीन वारी अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली शंकाल होता होता काळ रात्र झाली
स्वर्गसाठी तुझ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग जाती अंबावरी संसाराची पुढे धूळ माती अंबावरी संसाराची पुढे धूळ माती आम्ही ती स्मशाने जाना प्रेतहीन वारी आम्ही ती स्मशाने जाना प्रेतहीन वारी